ठीक आहे टाकू. आपण एक मनी बॅक प्लॅनचा माहिती घेऊ. मनी बॅक प्लॅन की ज्या प्लॅनची माहिती आपण 820 नंबरचा प्लॅन आहे आणि दुसरा आहे 821. हे प्लॅन कसे आहेत नक्की काय प्लॅन ह्या प्लॅनमध्ये काय ते आपण माहिती घेऊया. ह्या प्लॅनमध्ये भरपूर पैसे मिळतात पण पैसे कोणाला मिळतात त्या कस्टमरला मिळतात आणि त्या कस्टमरला मिळालेला पैशाचा त्या व्यक्तीच्या कुटुंबाला आणि त्याला जास्त फायदा होतोय. कसा फायदा होतोय आपण 820 नंबरचा प्लॅन आणि 821 असे दोन प्लॅन आहेत की जे प्लॅनची माहिती मागच्या मीटिंगला घेणार होतो. परंतु आपल्याला जीवन आनंद याविषयी आपण बोलत असतो. जीवन आनंद ह्या प्लॅनची आपण सविस्तर माहिती घेतलीच पण आता ही मनी बॅक प्लॅन काय कारण की मला सांगा की कुठला प्लॅन विकायचा. काय वेळा काय होतं की आपण समोरच्या व्यक्तीला समोर बसल्यानंतर आपण प्लॅन करायला गेलोय. प्लॅन करायला गेल्यानंतर तिथं काय होतंय की प्लॅन करत असताना त्या व्यक्तीला प्लॅन तो म्हणतो की अजून कुठले प्लॅन आहेत हे का म्हणत असं माहिती आहे कारण की तो व्यक्ती त्यात समाधानी नाही. तुम्ही प्लॅन सांगताय त्यात तो समाधानी नाही. मग अशा वेळेस काय करायचं की आपण त्याच्याकडे गेल्यानंतर त्याच्या समोर बसलोय. कुटुंबाची परिस्थिती बघा आसपास बाबा त्या ह्याच्यात काही मुलं असतील त्याची मुलगी असेल तर त्यांच्या घरचा लगेच लक्षात घ्या कारण की एखादा व्यक्ती LICची पॉलिसी टाइमपास म्हणून करत नाही म्हणजे करायची कशी पण करा. पण जर तो व्यक्ती पोस्टाची बचत करत असेल तर त्याला माहिती आहे की 5 वर्षात मला हे पैसे मिळणार आहेत. बँकेत FD करत असेल तर तरतूद म्हणून समजा ऐनवेळी मला पैशाची गरज पडली ऐनवेळी अशी काय अडचण आली तर मी बँकेच्या FDची पैसे रक्कम काढू शकतो ही त्याला हमी आहे. परंतु LICची पॉलिसी करत असताना तो खूप विचार करत समोर बऱ्याच वेळा काय होतं की काल जी मी एका व्यक्तीची पॉलिसी केली त्या व्यक्तीची पॉलिसी करताना तसाच पद्धतीची आयडिया दुसऱ्या दिवशी ज्या व्यक्तीकडे गेलोय त्या व्यक्तीकडे ती आयडिया पचल सांगता येत नाही. बरोबर आहे कारण की ह्या आपल्या भारतात बऱ्याच प्रकारचे वर्ग आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे विचार करणारी माणसं आहेत. बरीच माणसं सोन्यावर प्रेम करणारी सोनं घेतात. काही लोक म्हणतात सोनं अशा आपल्या ह्या फलट्यामध्ये काही लोक आहेत की ज्या आठवड्याला थोडं सोनं घेत आहेत. बघितलं की त्याच पद्धतीने आता ज्याने सांगितलं बिशीवला प्रेम करतात माणसं. बिशी मग बिशीचे प्रकार आहेत. आठवड्याला बिशी 15 दिवसाला महिन्याला का बिशी लोक पैसे गुंतवतात. पैसे ऐनवेळी गरज पडली तर बिशीचे प्रकार आहेत त्याचा फायदा होईल. गरज पडली तर पैसे मिळतात. प्रकार कुठले आहेत मग चिठ्ठ्यावर टाकणारी बिशी किंवा अगोदर सगळ्यांची चिठ्ठ्या टाकायच्या आणि महिन्याला तुला त्या पुढच्या व्यक्ती त्याला असे पैसे मिळणार आहे. आणि दुसऱ्या काय विषय आहेत त्या लिलाव पद्धती आहेत की ज्याला गरज आहे तो बोलल आणि पैसे घेईल. ही एक माध्यम आहे. तिसरं माध्यम काय की जमीन किंवा बँकेत FD करायचं हे एक माध्यम आहे. आणि त्याचबरोबर दुसरं असं कुठलं माध्यम आहे का की ज्या माध्यमात लोक तिकडे पैसे गुंतवतात त्यांना पैशाचा फायदा करून घ्यायचा आहे बुडवायचे आहेत पैसे. दुसरा फायदा कुठला आहे की माझ्याकडे बाबा 10 लाख रुपये आहेत मी तिकडे बँकेत टाकण्यापेक्षा व्याजवाने देऊ. ज्या माणसाला गरज आहे 10,000ची 20,000ची 30,000ची 40,000ची 50,000ची 50,000ची गरज असेल तर आपल्याला माहितीच आहे की 10% पैसे देत आहेत. जशी समजा 10,000 समजा जर रक्कम असेल तर काय लोक 20% पण पैसे घ्यायला तयार आहे महिन्याला. मग त्या समोरच्या व्यक्तीचा इंटरेस्ट कशात आहे ते बघा. आणि पॉलिसी करत असताना त्याचा आत्मविश्वास जसा स्ट्रॉंग असेल तसा आपला पण आत्मविश्वास स्ट्रॉंग पाहिजे. मी समजा पॉलिसी करतोय तर मीच माझ्या प्लॅनविषयी जर कन्फर्म नसेल तर मला असं वाटेल की मी काय देतो याला प्लॅन. इथं काम करायचं नाही सांगकाम्या. बरोबर आहे. बरं सांगकाम्या जर काम केलं तर त्यात मजा असते. बरीच लोक आहेत मी बघतोय ऑब्झर्व करतोय की एखादं काम सांगितलं तर फक्त तेवढंच काम करून येतात मागा. समजा मी म्हणलं की बाबा ती तांब्या ठेवून या ठीक आहे तांब्या ठेवला वा गुड चांगली गोष्ट आहे. पण तिथं काय प्रॉब्लेम असतात ते हँडल करून आले पाहिजे. जटर सरांनी काय सांगितलंय जावा पॉलिसी करा. सर मी पॉलिसी केली बरं का कितीची केली मतलब नाही केली चांगली गोष्ट आहे. पण नुसती एक पॉलिसी करून चालणार आहे का आपल्याला. भविष्यात आपल्याला अजून कस्टमर वाढवले पाहिजेत. आणि कस्टमर वाढत असताना समोर घरात बाबा त्यांच्या कोण असतील व्यक्ती आसपास त्यांची काय पॉलिसी होऊ शकेल का. एकच पॉलिसी करायला गेलोय आणि एकच करून आलोय चांगली गोष्ट आहे. पण जर एक करायला गेलो
आणि 3-4 आलं तर किती मजा येईल पॉलिसी करायला. तशा आयडिया इस्तेमाल करा. मी काय करतोय की तुम्हाला गेल्या मीटिंगला सांगितलं की जीवन लक्ष्य किती पॉलिसी चांगली. मी उद्या काय करीन की बाबा जीवन लक्ष्य पॉलिसी चांगली नाही, जीवन आनंद पॉलिसी चांगली. आणि जीवन आनंद पॉलिसी कशी चुकीची. आणि मला आता काय सांगायचं तुम्हाला की जीवन मनी बॅकची पॉलिसी किती चांगली. हे आयडिया आपल्याकडेच आहेत. आणि मी तुम्हाला आता त्या स्टेजला आलाय. मी अगोदर तुम्हाला अशा आयडिया शिकवत नव्हतो, पण आता तुम्ही त्या नॉलेजच्या त्या स्टेजला आलाय. त्या नॉलेजच्या स्टेजला आल्यामुळे मला ती नॉलेज हळूहळू बदल केला पाहिजे. आणि तेच बदल मी आता करतोय. समजा एखाद्या व्यक्तीने जीवन अक्षयचं आता माहिती झाली नाही, जीवन लक्ष्याची पॉलिसी केली. मी तुम्हाला ह्या प्लॅन बद्दल माहिती सांगणार आहे. कुठल्या 820, 821. पण त्यात तत्पूर्वी जीवन लक्ष पॉलिसीचे फीचर्स, त्यानंतर जीवनाचे फीचर्स आणि त्यानंतर मनी बॅक पॉलिसी, ह्यातली कशी कुठली वाईट आहे. आता ह्या स्टेजला आलो आपण. बरोबर आहे का. कोण अजून पाठीमागच राहिले का. तर शंका असं त्याला नवीन लोक काय काळजी करणार, तुम्हाला मी बरोबर कव्हर करू. नाहीतर परत मला सर आम्हाला पॉलिसीची प्लॅनच माहित नाही की काय सांगताय तुम्ही. तर तशी स्टेज नको आहे. 833 नंबरची पॉलिसी, 815 नंबरचा प्लॅन आणि 820 किंवा 821. डिफरन्स बघू. आणि मी त्या समोरच्या माणसाला तो कुठलं पण म्हणून द्या, पण माझ्यात कॅपॅसिटी तशी तयार झाली पाहिजे. माझ्यात म्हणजे आपल्यात की हा प्लॅनच चांगला आहे. तो म्हणून असं म्हणत ती दे, पण मी सांगतो की हाच प्लॅन चांगला आहे. कसा चांगला आहे, डिफरन्स शिकलं पाहिजे. आणि त्या शिकण्यासाठी आपण हे मीटिंग घेतल्यात. आणि ह्या मीटिंग आपल्याला वाया जाणार नाहीत. आपल्या आयुष्यात एक वेगळी कलाटणी देत नाही. सांग कामे काम माहिती आहे तुम्हाला, सांग कामे. तर तसं हे तर करूच नका याला. जर जो व्यक्ती नुसतं सर हाय काय नाही हप्तावारी सांगितलाय, हप्ता घेतला, ऑफिसमध्ये भरला, रिसीट घेतली, त्याच्या घरी गेलो, त्याच्या घरनं परत आमच्या घरी आलो, म्हणजे स्वतःच्या घरी आलो, हे काम काय झालं. पण असं केलं तर आपण गेलो त्याच्या घरी, जुन्या पॉलिसी म्हणतो मी, जुन्या पॉलिसी सर्व्हिस द्यायला गेलो, त्यांच्याशी चर्चा केली, चर्चा केल्यानंतर एक पॉलिसी घेतली. जर त्यांना दुसऱ्या पॉलिसीबद्दल विचारलं तर समजा हे मुलगा किती वर्षाचा आहे, त्या मुलाच्या नावाने काही तरतूद केली आहे का, किंवा तुमच्या नावाची पॉलिसी आहे, तुमच्या मिसेसच्या नावाची पॉलिसी आहे का, तुमच्या मिसेसच्या दोघांच्या नावाची पॉलिसी, तुमच्या भावाची, तुमच्या भाऊजाईची पॉलिसी आहे का, आहे का तुमच्या मित्राची पॉलिसी. जरा थोडं असं काम करायचा प्रयत्न करा. बरोबर आहे. तुम्ही गोष्ट ऐकली त्या बिरबलाची, ऐकली का नाही मला माहित नाही, पण त्या गोष्टीत तर बरंच काही शिकायला मिळतं. गोष्ट कशी आहे थोडक्यात 2 मिनिटात सांगतो, म्हणजे थोडं लक्षात येईल की मला सांगता मी माणसं आवडतच नाही, मला नाही आवडत. म्हणजे प्रामाणिक असतात ते, पण मजाच येत नाही काम घेण्यात करण्यात, कारण की तेवढ्याच पुरती असतात आणि ती त्याच लेवलला राहतात, कधी मोठी होतच नाही. बिरबल बरोबर आहे, अकबर बादशाह माहित आहे. तर तो एक मोठा राजा बादशाह असतो आणि त्यावेळेस त्याच्या दरबारात अकबर नावाचा हुशार चाणक्य असा व्यक्ती असतो की जो बऱ्याच सल्ले त्या बादशाला देत असतो. बऱ्याच वेळा काय होतं की बादशाची जी पत्नी आहे ती काय म्हणत असते की माझा जो भाऊ आहे मग त्या बादशाचा मेहुणा, तुम्ही सारखं काय त्या बिरबल 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 करताय, बिरबल एवढा तुम्ही म्हणताय हुशार आहे, पण त्या बिरबलपेक्षा माझा भाऊ खूप हुशार आहे, असं ती त्या बादशाला म्हणते. आणि अशा वेळेस बादशाला माहीत असतं की बिरबल हुशार आहे का, त्याचा मेहुणा हुशार आहे. पण बऱ्याच वेळा असं त्या राणीचं रडगाणं ऐकल्यामुळं तो म्हणतो ठीक आहे त्याला एक वेळेस करूया. आणि दरबारात आल्यानंतर तिथं काय झालेलं असतं, दरबाराच्या पोझिशनमध्ये बादशाह आणि ती थांबलेले असतात बेगम, आणि तिथं तेवढ्यात काय होतं की काहीतरी आवाज येतो आणि आवाज आल्यामुळे बादशाह काय म्हणतोय त्या बेगमच्या भावाला मेहुण्याला की यार जा रे काय कसला आवाज येतोय बघून ये. तर तो लगेच पटकन जातो, समोर बेगम आहे, आपल्या भाषेत राणी, ते गेलं की लगे एका मिनिटात माघार येतोय आणि म्हणतोय त्याला बादशाला म्हणतोय बादशाह तो आवाज बैलगाड्यांचा आहे. अरे वा. बेगम म्हणते बघा ती बिरबलाला आणि ह्याच्यात किती तफावत आहे. त्यांनी एका मिनिटात येऊन तुम्हाला काय सांगितलं की किती कशाचा आवाज येतोय, बैलगाड्याचा. तर बादशाह म्हणतो ठीक आहे बैलगाड्याचा आवाज आहे, किती बैलगाड्या आहेत, लगेच पळत पळत गेला
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. परत आला 12. अरे वा. आणि म्हणते बघा माझा भाव आहे बिरबलापेक्षा खूप हुशार आहे. त्यानंतर तेव्हा म्हणतो की ह्या बैलगाड्या कुठे चालल्यात, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे चालल्यात का पश्चिमेकडे पूर्वेकडे चालल्यात. परत पळत जातोय, परत नक्की बघतोय दिशा, की तो म्हणतोय की ह्या बैलगाड्या पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललेल्या आहेत. सांगतो अरे वा. मग त्यावेळेस ती बेगम म्हणते बघा तुम्ही जो मंत्री ठेवलेला आहे बिरबल, त्याच्यावेळी ह्याची नेमणूक करा. माझा भाव त्या बिरबलापेक्षा चाणाक्ष, हुशार आणि खूप कर्तबगार आहे. आणि तेवढ्यात काय होतं की अशी बिरबलाची एंट्री होते. बिरबला ह्या गोष्टीची काही माहीत नाही. आणि अशा वेळेस तो राजा काय म्हणतोय, अरे बिरबल ते कशाचा आवाज येतोय बघून ये रे. वाक्य काय विचारलंय, अरे बिरबल ते कशाचा आवाज येतोय तो बघून ये. तर बिरबल जातो. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले तरी बिरबल येत नाही. तिथं वाट बघत बसल्यात की कधी यायचा बिरबल. तो राणी म्हणते काढून टाका त्या बिरबलाला, आणि हा माझा जो भाव आहे सोन्यासारखा त्याला मंत्री म्हणून या राज्याच्या दरबारी ठेवा. बिरबल हा बादशाह हसतोय कारण की त्याला बिरबल काय माहित, पण तो काय आहे ना म्हणून सगळ्यांना उत्सुकता झाली. 4 तासानंतर बिरबल येतो आणि राजा विचारतो बादशाह कशाचा आवाज येतोय रे बिरबल. तो म्हणतो की त्याला ह्या गोष्टी माहित नाही का, अगोदर काय घडल्यात ह्या माहित नाही. तो म्हणतोय की बादशाह तो जो आवाज होता तो आवाज बैलगाड्यांचा होता, आणि त्या बैलगाड्या 12 आहेत. ते काय म्हणतोय, आवाज बैलगाड्यांचा होता, 12 बैलगाड्या आहेत, आणि ह्या बैलगाड्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आपल्या राज्याला ओलांडून दुसऱ्या राज्याकडे चालल्या होत्या, आणि त्यात सगळी ज्वारी आणि गहू आहेत. आणि येणारा आपला ह्या दुष्काळ भविष्यात मला असं वाटतंय की 6 महिन्यानंतर दुष्काळ ओढवणार आहे. अशा वेळेस आपल्या अन्नधान्याची गरज पडणार आहे. ज्या बैलगाड्या पूर्वेकडून पश्चिमेकडे दुसऱ्या राज्याला धान्य पुरवायला चालल्या होत्या त्या आता सगळ्या हळूहळू वळून आपल्या कोठाराकडे येत आहे. का तर सगळ्या ती विकत घेतल्यात मी, आपल्याला गरज आहे अन्नाची. अशा वेळेस कोण हुशार आहे. त्यावेळेस त्या राणीला कळतं की खरंच माझा भाव फक्त सांगकाम्या आहे. तो नम्रपणे काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय, पण त्या कामाचा फायदा नाहीये. बिरबल खूप हुशार आहे, चतुर आहे, त्याला माहित आहे भविष्यातल्या. आणि त्या सगळ्या गाड्या आता म्हणल्या, आणि ज्या म्हणजे ज्या त्या धान्याची किंमत जास्त होती त्यापेक्षा थोड्या कमी फरकाने आपल्याला मिळतात, आणि सगळ्या त्या गोदामाकडे चाललेल्या आहेत. मग ह्यात हुशार करू. आपल्याला तसं काम करायचं नाही. आपल्याला काम चाणाक्षपणे आणि हुशारीने करायचंय की ज्या कामात आपल्याला खूप समाधान लागेल आणि त्या समाधानाचा फायदा होईल. म्हणून म्हणतोय की LIC जर तुम्हाला आपल्या घरच्याच्या बद्दल प्रेम आहे, बरोबर आहे. बऱ्याच वेळा काय होतं की घरातली लोक एकमेकाशी बोलत नाहीत. ठीक आहे, नाही काय प्रॉब्लेम, नाही बोलत. परंतु जर घरातल्याच कुटुंबातल्या एकमेकाच्या व्यक्तीवर काय जर प्रॉब्लेम आला तर सगळं लक्ष त्या व्यक्तीचं त्या. ठीक आहे, आपण बोलत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की बरीच मुलं आपल्या वडिलांशी बोलत नाहीत, वडील मुलाशी बोलत नाहीत, भाऊ आणि बहीण एकमेकाशी बोलत नाहीत, भाऊ बोलत नाहीत, बहिणी बोलत नाहीत. परत लक्षात ठेवा मित्रांनो, जर काय प्रॉब्लेम आला तर त्यांचं एकमेकावर खूप प्रेम असतं. इतकं प्रेम असतं की ती त्यासाठी जीव पण द्यायला तयार. त्यामुळे ही काय गोष्ट बोलण्याने होत नाही, म्हणत. तशी याला थोडी श्रद्धा ठेवा, आपलीच आई माना, आणि त्या पद्धतीने त्या समोरच्या व्यक्तीला कळून द्या की हा व्यक्ती LICचा असा जबरदस्त व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला जरी आपण काय प्रश्न विचारले, कुठली शंका विचारली, कुठला जरी काय प्रॉब्लेम असला तरी हा व्यक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत मला चिंता नाही. ठीक आहे. जीवन लक्ष्य बघा, डिफरन्स बघतोय प्लॅनचा कसा आहे. जीवन लक्ष्य प्लॅन मध्ये 5 लाखाची पॉलिसी, जीवन लक्ष्य प्लॅन नंतर 815 जीवन आनंद, त्यानंतर मनी बॅग किंवा न्यू मनी बॅग असेल, दोन्ही प्रकारचे एकच आपण कुठला तरी घेतोय. ह्या पॉलिसीमध्ये आपण 821 नंतर घेऊ कारण की हा 25 वर्षाचा आहे, 20 वर्षासाठी घेऊ. 833 नावाची पॉलिसी जर समजा केली तर फक्त 18 वर्षे पैसे भरायचे. 19, 20 आणि 21 3 वर्षाचे हप्ते LIC माफ करणार आहे. कसा प्लॅन आहे थोडक्यात.
5 लाखाच्या पॉलिसीला ह्या ठिकाणी वय 30 आणि वय 30 आहे. जास्त आपण डिफरन्स कसा बघतो, कुठली प्लॅन कसा आहे सांगता येईल, काय अडचण नाही. 5 लाखाच्या पॉलिसीला हप्ता फक्त 18 वर्ष भरायचे, टेन्शन नाही. म्हणजे त्याला कसा प्लॅन सांगायचा आपण बघू. 5 लाखाच्या पॉलिसीला 18 वर्ष पैसे भरायच्यात. 19, 20, 21 3 वर्षाचे हप्ते माफ आणि 12,57,500 ही त्याला मिळणारी रक्कम. बरोबर आहे. जीवन आनंद पॉलिसी की ज्या पॉलिसीचा टर्म डायरेक्ट 21 वर्ष पैसे भरायच्यात. 21 वर्षांनी 12,57,500 रक्कम मिळेल. तिथून पुढं आता ह्याचं वय 30 आहे. जेव्हा हा मॅच्युरिटी घेईल, LICचे पैसे घेईल, त्यावेळेस त्याचं वय असेल 51. तिथून पुढे 49 वर्ष ह्या व्यक्तीला ऍक्सिडेंट हो नाहीतर काही प्रॉब्लेम हो, त्या व्यक्तीला किती रक्कम मिळेल? 5 लाख रुपये. कुठपर्यंत मिळेल? 100 वर्ष. पण इन केस हा व्यक्ती 101 वर्ष झाला तर इथं LICचा कारण संपल आणि जो व्यक्ती जिवंत आहे त्या जिवंत व्यक्तीला LIC ऑफिसमध्ये बोलवल किंवा सगळी टीम त्या घरी जाईल आणि त्याला 5 लाख रुपये गिफ्ट आणि विथ गिफ्ट देईल. त्याला 100 वर्ष जगलाय म्हणून. गेल्यास एक चूक झाली होती की जी चूक जुन्या प्लॅनला होती. गेल्यास आपण असं म्हणलं होतं की 70 वर्षापर्यंत, बरोबर आहे कदम, 70 वर्षापर्यंत 149 नंबरचा प्लॅन होता की ज्या प्लॅनचं नाव होतं जीवनान जुना. त्या प्लॅनला LICने काय केलं होतं की 70 वर्षापर्यंत जर त्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला तर दुप्पट रक्कम मिळत होती. ह्या प्लॅनला तसं नाही. ह्या प्लॅनला काय केलंय, कंटिन्यू 5-5 लाख रुपये ऍक्सिडेंट हो तर काही 100 वर्षापर्यंत दिले. हा प्लॅन झाला, ह्याला पैसे मिळणार. मनी बॅक प्लॅन कसा आहे? आता मला काय सांगायचं की हा प्लॅन चांगला आहे, हा पण चांगला आहे, हा पण चांगला आहे. ह्याच्यापेक्षा कुठला पण प्लॅन कसा चांगला आहे ही सांगण्याची कला आणि नॉलेज आपल्याकडे पाहिजे म्हणून सांगतोय. 5 लाखाची पॉलिसी इथं काय होणार आहे, किती पैसे मिळतील ह्या व्यक्तीला? जर बरोबर 5 लाखाच्या पॉलिसीला 30 वर्षाचा व्यक्ती आहे, 65चा बोनस आहे, 150चा फायनल ॲडिशनल बोनस आहे. कुणाकडे आहे तयार? FG सॉफ्टवेअर लगेच करा. 5 लाखाची पॉलिसी मनी बॅक, त्याला काय होणार आहे? 5व्या वर्षी, 10व्या वर्षी, 15व्या वर्षी पैसे मिळणार आहेत. हे पैसे किती मिळणार आहेत? 20% रक्कम मिळणार आहे. म्हणजे 1 लाखाला 20,000 असेल, 5 लाखाला 20,100 म्हणजे 1 लाख रुपये तिथं मिळेल. म्हणजे 5व्या वर्षी 1 लाख रुपये, 10व्या वर्षी 1 लाख रुपये, 15व्या वर्षी 1 लाख रुपये. बरोबर आहे. ह्या प्लॅनमध्ये स्पेशल फीचर्स काय आहेत की 820 मनी बॅक पॉलिसी आहे. जरी टर्म 20 घेतली तरी LICने एक जबरदस्त प्लॅनची सिच्युएशन तयार चांगली केलेली. कुठली केली आहे की 16, 17, 18, 19 आणि 20 हे सलग 5 वर्षाचे हप्ते LICने माफ केलेत. भरायचेच नाहीत, हप्ते माफ केलेत. माफ. पैसे फक्त भरायच्यात 15 वर्ष. किती वर्ष पैसे भरायच्यात? 15 वर्ष पैसे भरायच्यात. 833 नंबर बघतोय, फक्त पैसे 18 वर्ष भरायच्यात. जीवन आनंद पॉलिसी फक्त पैसे 21 वर्षच भरायच्यात. म्हणजे टर्म घेतो आपण तशी 21 वर्ष भरायचे आणि परत तिथनं पुढे कुठलाही 1 रुपया न भरता परत 100 वर्षापर्यंत आयुष्यभर 5 लाखाची जोखीम राहते. आणि 820 नंबरचा प्लॅन आहे की ज्या प्लॅनला हप्ता किती येतोय? हप्ता पण मला सांगत आहे 38-39,000. असू द्या, माझ्याकडे आहे. हा 39,765 रुपये हप्ता येतोय. मित्रांनो लक्षात ठेवा की ही पॉलिसी आहे. या पॉलिसीला शेवट पैसे किती? 13 लाख. किती रक्कम मिळणार आहे? रक्कम 13 लाख, 9,85,000. बरोबर आहे. शेवट लास्ट लाख. 65चा बोनस केला 150. नाही बोनस केला, बोनस नाही, बोनस 65 करा की मला लगेच सांगा, करून सांगा नाही तर मी ठीक आहे. शेवट रक्कम किती मिळणार ही आपण बघू. ही तर रक्कम किती मिळते? 12,57,000.
वर्षाला. हा, जीवन रक्षक पॉलिसीमध्ये काय फीचर्स आहेत? जवळ फीचर्स. ही कशी पॉलिसी चांगली? जीवन आनंद पॉलिसी ह्याच्यापेक्षा किती चांगली? आणि ह्याच्यात कसं आहे, ह्या दोन्हीपेक्षा ही कशी चांगली, किंवा ह्या दोन्हीपेक्षा ही कशी चांगली, ह्याचा जर डिफरन्स आपण केला तर मला वाटत नाही जिंदगीत काय आपल्याला अडचण येईल. काय की समोर काय व्यक्ती विचारते, हा हे कुठला प्लॅन आहे, मनी बॅक प्लॅन कुठला आहे, ती जिंदगी के साथ बी जिंदगी के बाद बी, ही पॉलिसी कसली? 39,000 हप्ता नाही, हप्ता ठीक आहे नाही, ते आमच्या ह्याच्यानुसार बोनस आपण 65 देतो आणि 150 किती रक्कम लास्टला 12,25,000 बघा, 12,25,000 लास्टची रक्कम आहे. पण ती कशी मिळते ते तुम्हाला सांगतो. शीता रक्कम भरतोय, किती रक्कम भरतोय हा व्यक्ती? 8,833 नंबरच्या पॉलिसीला, ज्याचं नाव आहे जीवन लक्ष. लक्षात ठेवा, जीवन लक्ष हे जीवन आनंद आणि मनी बॅक. इथं बघा की ह्या व्यक्तीला 12,70,500 मिळतात, इथं पण 12,70,500 मिळतात. पैसे इथं 21 वर्ष भरावं लागतात, इथं 18 वर्षच पैसे भरायच्यात, 3 वर्ष माफ आहेत. पण ह्या दोन्हीपेक्षा हा प्लॅन कसा चांगला आहे हे मी सांगितलं पाहिजे समोर. तुम्हाला नाही सांगत मी, डिफरन्स सांगतोय की मला एखादा म्हणलं की हा प्लॅनपेक्षा हा कसा चांगला आहे, तर ते मला जीवन लक्ष चांगला आहे, मला जीवन लक्ष नाही आवडलं. ठीक आहे, आपण देऊ, जास्त काय टेन्शन घेणार नाही. पण त्याच्याकडे दुसरा जीवन लक्ष आहे. मी काय म्हणतोय, प्रॉब्लेम कुठं येतोय की त्यांनी जीवन लक्ष घेतलाय आणि आता आपल्याला प्लॅन त्याला दुसरा द्यायचा आहे, तो घ्यायला तयार नाही. ते म्हणते जीवन लक्ष 1 नंबर आहे. ठीक आहे, त्याला सांगा जीवन लक्ष 1 नंबरच आहे, काय अडचण नाही. पण इन केस इथं काय बरवाट नाही झालं या माणसाचं, तर 51 वर्षापर्यंत जर काहीच बरवाट नाही झालं तर किती पैसे मिळतील? 57. पण त्या जीवन लक्षाऐवजी जर त्यांनी ही प्लॅन केला असतात तर 51 वर्षापर्यंत पैसे घेतले, तिथून पुढे पैसेच भरत नाहीत ना, इथं काहीच नाही ना, बरोबर आहे ना, इथं काहीच नाही. त्यापेक्षा हा चांगला आहे. आता ह्याऐवजी त्यांनी हा प्लॅन घेतला, समजा ह्याचं काय बरवाट झाली तर 5व्या वर्षी, तर 10 लाख रुपये मिळतील प्लस बोनस 1 लाख आणि काय वर असेल 87,000, तो बोनस त्याला मिळेल, बरोबर आहे, 11 लाख मिळतात. पण हिथं म्हणजे ही पॉलिसी कशी चांगली त्याच्यासाठी आहे, ही पण चांगली आहे. पण ह्याच्यापेक्षा ह्या प्लॅनमध्ये किती फायदा मिळेल बघा. 39,000 गुणिले 5 करा बरं, किती होते करा बरं. तयार आहे तुमच्या कॅल्क्युलेटर तयार आहे का? तुम्ही नंतर मी अजून ते प्रश्न विचार. 39,765 बरोबर सर, गुणिले 5 करा बरं. 1 लाख करेक्ट. ठीक आहे, आता 1,95,000 म्हणजे एखादा व्यक्तीकडं. मी काय म्हणतोय तुम्हाला की ही पॉलिसी, ही पण पॉलिसी, आणि तुम्हाला आता वेगळा प्लॅन द्यायचा आहे. त्याच्यात जुन्या पॉलिसी बघितल्या, घरी गेलो त्याला काय विचारलं की साहेब पॉलिसी आहेत की ती जीवन आनंद 1 नंबरची पॉलिसी, जीवन लक्ष आता नवीन आले, तुमच्याच बाळाजी ग्रुपच्या माणसांनी दिलेली, अजून कुठल्या पॉलिसी? तर त्याला सांगा ही पण चांगली पॉलिसी, काय अडचण नाही, ही पण चांगली. पण अजून एक पॉलिसी अशी जबरदस्त आलेली आहे की ज्या प्लॅनमध्ये तुम्ही फक्त 1,95,000 5 वर्ष गुंतवा, बरोबर आहे, म्हणजे पैसे भरायच्यात 15 वर्ष. त्याला विचारलं की जीवन लक्षाला किती वर्ष भरायच्यात? 18 वर्ष ना, ह्याला फक्त 15 वर्ष भरायचं आहे. 5 वर्षाचे हप्ते माफच आहेत, आणि इथं 3 वर्षाचं काय आहे, तिथं 5 वर्षाचे हप्ते आहेत. जीवन लक्षला आधीमध्ये काय देतात का? नाही. जीवन आनंदला काय देतात का? नाही. इथं 5 वर्षांनी बोनस दिला जातोय 1 लाख रुपये. मग तुम्ही भरता 1,95,000 आणि मिळतात तुम्हाला 1 लाख, म्हणजे 95,000 याला शिक राहिले, बरोबर आहे. इथं पण काय होतंय, पुढच्या वर्षात 95,000 रुपये याला शिक राहतात, म्हणजे 1 लाख रुपये माघारी मिळतात. इथं पण 95,000 रुपये जातात. किती गेले 3 वर्षात? 95,000 रुपयांनी किती गेले? 1 लाख 9,27 2 लाख. ठीक आहे, 2 लाख. त्याला फक्त 2,85,000 तुमचे याला शिकडे गुंततात. पण इन केस इथं 2 लाख किती 85 मिळाल्या तुम्हाला वरचे पैसे. इन केस इथं काय बरं वाईट झालं 16 वर्ष ह्या व्यक्तीचं काय बरं वाईट झालं तरी याला काय करणार? 5 लाखाच्या दुप्पट किती रक्कम देणार आहे? 10 लाख देणार आहे. प्लस ही जी तुम्ही 1 लाख रुपये घेतल्यात, 1 लाख रुपये ही तुम्हाला देऊन टाकल्यात, याला त्याची मोजमाप परत करत नाहीये. परत 16 वर्षी 15 वर्षाचा जो बोनस आहे, समजा 1 लाख 32,500 वर्षाला, 32,500 गुणिले 15 करा, सॉरी 16 करा, 16
किती झाले मॅडम? 10,000. किती? ठीक आहे. ही 10 लाख बरोबर आहे, आणि ही 5,20,000, 15,20,000 रुपये झाले. किती झाले? 15,20,000 बरोबर आहे. आता समजा इथं 15,20,000 रुपये झाले. ह्या व्यक्तीचा मृत्यू कधी झालाय? 16 वर्ष. त्याला म्हणायचं की 3 लाख रुपये गेले, बरोबर आहे. 3 लाख रुपये घेतल्यात, तिथं परत 15 लाख मिळाले. जर काय बरं वाईट झालं तर ही 3 लाख आणि प्लस ही 15 लाख, म्हणजे 18,20,000 रुपये मिळाले. फायदा कशात आहे? ते मी त्या समोरच्या माणसाला सांगतोय, मी तुम्हाला सांगतोय का अशा आयडिया डिफरन्स शिका की ज्याचा फायदा त्या समोरच्या माणसाला गर फिरला पाहिजे. म्हणला हा एजंट जरा हटके वाटतोय. एखाद्या व्यक्तीकडे आपण जातोय पेशंट म्हणून डॉक्टरकडं, तर त्या डॉक्टरला समजा आता अशी वेळ आली की आपल्याला ऑपरेशन करायचं आणि तुमच्या लक्षात आलं की डॉक्टर जरा सर्किट वाटतंय, मला हुशार वाटत नाही, तर ती आता अशी वेळ आली की ऑपरेशन करायचंय आणि लक्षात आलं की जरा ही हुशार नाही आणि आता त्याची चिरफाड करणार आहे, समजा माझ्या पोटाची चिरफाड करणार आहे, तर कसं वाटेल त्यावेळेस? बरोबर आहे ना? तयार होईल का व्यक्ती ऑपरेशनला? म्हणणार मला टेन्शन आलं, कारण की अजून बीपी वाढेल त्या व्यक्तीचा आणि काहीतरी प्रॉब्लेम होईल. बरोबर आहे ना? चांगला डॉक्टर ही माणसंच आहेत हो. त्यांनी एका ठिकाणी डिग्र्या घेतलेल्या आहेत सगळे, फक्त त्यांच्या स्वभावामुळे माणसं जे आपण म्हणतो की नाही की ह्या डॉक्टरचा मला गुण येत नाही, त्या शंकर मार्गावरले डॉक्टर चांगले आहेत, त्यांचा गुण येतो. तिकडे कुळकीतले मिलियन डॉक्टर, त्यांचा गुण काय गुण येतो मला माहीत नाही, पण ट्रीटमेंटची सिस्टीम त्यांची चांगली असेल आणि त्या ट्रीटमेंटची सिस्टीम समोरच्या व्यक्तीत छाप पाडत असेल. तसं LIC एजंटमध्ये भरपूर अशी मेंढरे एजंट म्हणून, पण 20%च काम असे करतात की जी आपल्याला प्रॉडक्ट देतात, काहीतरी फायदा करून देतात. म्हणून म्हणतो की चांगलं करत असताना काम पहिल्यांदा त्याला काय सांगायचं की 5व्या वर्षी 1 लाख रुपये मिळाले, 10व्या वर्षी 1 लाख रुपये मिळाले, 15व्या वर्षी 1 लाख रुपये मिळाले, 3 लाख रुपये मिळाले, शेवट 12,25,000 रुपये मिळणार आहेत. त्यातनं 3 लाख वाचा गेले. दुसरी गोष्ट त्याला असं सांगू शकतो की ही जे 1 लाख रुपये आलेत, तुम्ही सोनं घ्या, त्याच्यावर FD घ्या किंवा LICची FD टाका, काय अडचण नाही. इथं जीवन अक्षयला पैसे टाका 1 लाख रुपये, परत पुढच्या वर्षी जर जीवन अक्षय त्या काय असेल रेटने टाका. इथं जीवन 3 लाखाची पेन्शन आयुष्यभर मिळेल, प्लस हे पैसे पण मिळतील. त्याचं 20व्या वर्षी काय म्हणजे पुढच्या महिन्यात त्याला पैसे मिळणार. इन केस त्याचं काय बरं वाईट झालं ॲक्सिडेंटमध्ये, तर 5 लाखाच्या दुप्पट 10 लाख रुपये मिळतील आणि परत 20 वर्षाचा बोनस काय 6 लाख रुपये, 16 लाख रुपये मिळतील, प्लस ही 3 लाख माफ. आयडिया सांगू शकता? थोडा अशी आयडिया काढला पाहिजे. बोनस कुठला म्हणता मॅडम? हा, तुम्हाला एक शेवटला सांगायचं की ही पॉलिसीमध्ये काय आहे. ह्या पॉलिसीमध्ये आता ही पुसून टाकलं तर लक्षात राहील का? मनी बॅक पॉलिसीचं एक वैशिष्ट्य काय आहे बघा की LIC 5व्या वर्षी, 10व्या वर्षी आणि 15व्या वर्षी आणि 20व्या वर्षी असं 4 वेळा बोनस देते. हा बोनस किती असेल? तिथं 20% असेल, इथं पण 20% असेल, इथं 5 लाखाची पॉलिसी गृहीत धरतो आपण, इथं 20% असेल, बरोबर आहे, 60% झाला आणि इथं 40% देणार आहे. म्हणजे 1 लाख रुपये भरलेला हा बोनसच्या स्वरूपात येतात आणि उरलेली रक्कम मग काय आहे? फायनल ॲडिशनल बोनस. FAB म्हणजे फायनल ॲडिशनल बोनस आणि उरलेली ही 40% रक्कम मिळून ती रक्कम आहे. त्यातलं 3 लाख वजा केले, 3 लाख वजा करायचे 12,25,000 मधून ती रक्कम आपल्याला माघारी मिळणार. म्हणजे ह्या पॉलिसीमध्ये काय की ज्यांचं वय 13 आहे त्यांना यात एंट्री करता येते. 13 वर्षाचा मुलगा जेव्हा 18 वर्ष पूर्ण होईल त्यावेळेस त्याला पहिल्यांदा LIC कडे 1 लाख रुपये येतात. नंतर 18 आणि 5 23ला 1 लाख रुपये येतील आणि 24 आणि 5 28ला 1 लाख रुपये येतील आणि परत त्या व्यक्तीचा ज्यावेळेस 33 वय होईल त्यावेळेस त्या व्यक्तीला पैसे मागावे. लक्ष येते? शंका काय आहेत का सांगा मला? काय शंका काय? हा, 13 वर्षाच्या मुलाला आपल्याला घेता काय घेता येत असेल त्याचं कारण एकच आहे, कारण की 18 वर्षाशिवाय शेवट LICने काय दिलंय? शेवट तुमच्या त्या सॉफ्टवेअरला
की 12,25,000 दिले. टोटल 12 लाख. आता होणार काय की 5व्या वर्षी 1 लाख रुपये दिले, 10व्या वर्षी 1 लाख रुपये दिले आणि 15व्या वर्षी 1 लाख रुपये दिले, झाले 3 लाख रुपये. म्हणजे ह्याचा हिस्सा किती झाला? 60% झाला. हां, आता इथे काय झालंय? 40% प्लस बोनस प्लस फायनल ॲडिशनल बोनस. आणि सगळ्यात असा हे आहे का ऑप्शन की 1 लाख रुपये मिळतात 5, 10, 15 वर्षाला, ते नाही आपण जर घेतले तर? हां, आता बऱ्याच वेळा काय होतंय की ती समोरच्या व्यक्तीला सांगितलं, समोरची व्यक्ती म्हणते आम्ही घेणारच नाहीत पैसे. ठीक आहे, त्यांना माझं नका घेऊ, पण हे पैसे त्याच्या खात्याला येणारच आहेत, येणारच आहे. काय होत नाही का ते लाख रुपये मिळणार तेवढेच? नाही, एवढे लाखच रुपये मिळणार. त्याचं व्याज काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे ते जर आपण नाही 5व्या वर्षी ऐकून घ्या, 5व्या वर्षी तुमची पॉलिसी किती तारखेला केली आपण? 5 लाखाची पॉलिसी जीवन लक्ष केलेली. तारीख माहिती आहे? तारीख माहिती आहे का पॉलिसीची? 9 मार्च 2015. अरे वा, वाढदिवसाचीच केली. ठीक आहे, 9 मार्च 2015. ह्यांना आता पैसे मिळणार आहेत 9 मार्च, म्हणजे ती पॉलिसीला नाही मिळणार, आम्ही ती पॉलिसी जीवन लक्ष दिली. समजा 9 मार्च 2020 ला पैसे मिळणार आहेत, तर हे अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. याला कुठलेच पैसे ठेवणार नाही, ही बोनस आहे तुम्हाला, मिळणारच आहे, ते घ्यायचेच आहेत. तुम्ही म्हणणार नको आम्हाला, असं कधीच होणार नाही. कुठला तरी एजंट येणार आणि म्हणणार हे तुमचे फॉर्म आहे तेवढं भरून द्या, पैसे जमा होणार 1 लाख रुपये. कुणाला नको आहेत पैसे? नसले तर एफडीत गुंतवा. नाही, ज्याची ही पॉलिसी आहे ना ते मला म्हटलेले असं की असं आहे मला, म्हणजे एजंटनी सांगितलं म्हणजे तेच की तो एजंट असं गुंडाळणार असेल, त्याला काय ते सांगणार असेल की हे 5-5 वर्षाचे नाही रिटर्न घेतले ना आपण तिथंच LIC कडेच ठेवले तर त्याचं व्याज म्हणून हे आपण आयडिया द्यायचं. म्हणून म्हणतोय की आता सत्य वागू नका की नाही मिळत राहू. पण एकदा असं काय झालं की 2 वर्षापूर्वी 4 वर्ष झाले त्या गोष्टीला, आमच्या ग्रुपचे एजंट होते की सातारला गेले. सातारा गेल्यानंतर 1,06,000 रुपये हप्ता त्या व्यक्तीने समोर ठेवला होता, तयार ठेवला होता. अगोदर कॅनव्हसिंग झालं, डेव्हलपमेंट ऑफिसर होते, डेव्हलपमेंट ऑफिसर त्यांना सांगितलं की असं प्लॅन आहे. ठीक आहे म्हणजे आम्हाला पाठवतो. आणि तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीचं सांगितलं वय असेल 42-43. तिथं ती व्यक्ती गेली आणि व्यक्ती गेल्यानंतर ते म्हणले की तुमच्याकडे दाखला नाही का? म्हणले नाही दाखला, मी नंतर दिला तर चालेल का? नाही मी तसं करत नाही, म्हणजे सगळं कागदपत्र घेतल्यानंतरच माघारी जातो. आता भाषण कळलं असेल तुम्हाला मी काय म्हणायचं की मी सगळं व्यवस्थित करतो, मला दाखला सगळे कागदपत्र व्यवस्थित असतील तरच मी काय करतो. मग म्हणले ही पैसे तर घेऊन जावा ना 1,06,000 रुपये. नाही म्हणले मला तेच आवडत नाही, काय की केलं काम तर व्यवस्थित करतो. आणि ती व्यक्ती परत आली तर एसटीच गेली. काय आता मला सांगा की एसटीच गेली होती, त्यांनी खर्च केले असतील पैसे, आणि परत इथं स्टँडवर आल्यानंतर मला म्हणायला लागली सर पॉलिसी चांगली मिळाली बरं का, पण मी काय केलं की तर दाखवलं नाही, मला ते आवडलं नाही ना. म्हटलं किती प्रेम होता? 1,06,000 रुपये. बापरे म्हणलं, 35,000चं कमिशन. म्हणलं का घेतलं नाही, अडचण काय? नाही मला आवडतच नाही म्हणले मला. असं मी किती वर्ष झालं काम करतोय. आता ती व्यक्ती जे गेलेली आहे असं काम केल्यामुळं मी म्हणलं काय हरकत आहे, ती पार्टी काय म्हणत त्यांना की तुम्ही पैसे घेऊन जाओ. काय की एखाद्या व्यक्तीला कसं आहे की पैशाचं टेन्शन असतं, आलेले पैसे ते कुठेही करावं टेन्शन असतं. तुम्हाला समजा मी आता 1 लाख रुपये दिले ठेवा म्हणून, तुम्ही खर्च झाले तर हे टेन्शन आहे ना, टेन्शन आहे का नाही? मला सांगा, काम टेन्शन आहे की माझं जर माझ्याकडून पैसे जर खर्च झाले तर काय करू, हे टेन्शन आहे. पण त्या व्यक्तीचा तोच प्रॉब्लेम होता की सगळे पैसे त्याने इन्व्हेस्टमेंट सगळं केलं आणि नातवाच्या नावाने त्याला पॉलिसी करायची होती. वय त्याचं 58-60, नातवाच्या नावाने पॉलिसी करायची. 1,06,000 रुपये हप्ता भरायला तयार होता ते. आणि परत त्या व्यक्तीला सांगितलं की 4 दिवसांनी येतो. कोणी सांगितलं नाही सांगितलं. हा व्यक्ती 4 दिवसांनी गेल्यानंतर त्या व्यक्तीला विचारलं अहो काय झालं? म्हणले मी टाकले पैसे दुसऱ्या एजंटला देऊन पण टाकले. म्हणले ह्याचं काय केलं तुम्ही दाखल्याचं? अहो मला दाखल्याचं काय दावा, तो मला 2 दिवसांनी येतो आणि दाखला घेऊन जातो. पण त्याने काय केलं 1,06,000ची दिशा लावून दिली आणि मला कागदपत्र घेऊन गेला, पॉलिसी केली. आणि त्या पॉलिसी बरोबर त्या एजन्सी पण केली. मित्रांनो असं त्या बिरबलाच्या बिरबलासारखं काम करा, त्या बादशाच्या भावासारखं काम करणार.
तुम्हाला कसं आवडेल काम करायला? सांगकामे काम आवडेल. मला आवडत नाही सांगकामे, कारण की इथे फक्त प्रामाणिक असतात माणसं. प्रामाणिक, अतिप्रामाणिक असतात, खूप प्रामाणिक असतात, सौजन्यशील त्यांच्यात खूप असतं. पण त्यांचा वरचा जो मजला आहे तो जास्त काम करत नाही, फक्त तेवढंच काम करतो. आणि आज आपल्या भारतात तसंच झालंय की सांगकाम्या लोक जे असतात तेवढंच काम करतात. ही नोकरीवाले लोक माहिती तुम्हाला, नोकरी करणारी लोक 10 वाजता 10:30 वाजता जायचं. मॅडम हसू नका, मी सांगतो. आणि ऑफिसमध्ये सांगतोय तेवढंच काम करायचं बस. मेंदूच चालवायचा नाही दुसरा पुढचा. काय करायचं यांना? आणि समजा एखादा पोस्टात तुम्ही जाऊन बघा कशी बोलतात पोस्टात. एखाद्या नॅशनल बँकेत जावा, त्यांची बोलायची पद्धत कशी, काय गरज नाही त्यांना. आणि ह्यामुळं ह्या लोकांचं हायपरटेन्शन वाढलं. ही लोक लवकर वर जायला लागलेत का? व्यवस्थित काम करत नाहीत. आणि हायपरटेन्शन बीपी मुळे ह्या लोकांचं जे हेल्थचं प्रमाण आहे का नाही, भरपूर पैसे कामात आहेत, पण हेल्थ, ह्या जगात हेल्थ लय महत्वाची. तुम्ही सगळं करचाल पण हेल्थ नसेल तर तुम्ही म्हणा की सर मी काय करणार ना अजिबात. ही नोकरीवाल्यांचं मी बघायला बघतोय, नवं कर्ज 58 वर्ष झाल्यानंतर ती लोक चांगला बांगला बांधतात आलेल्या पैशात. 58 वर्ष झाल्यानंतर 4 चाकी घेतात, परंतु त्याची मजा नसणार आहे, लक्षात ठेवा. जो व्यक्ती आता 25, 28, 30, 40 ज्या असेल, आत्ता घ्या 4 चाकी, त्याचा एन्जॉय करा. आता काय करतात लोक, म्हणजे एखादा व्यक्ती काय करत, नोकरीवाला 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला सगळी सर्टिफिकेट मागायला येतात. कुठली? की त्यांनी त्यावेळेस एफडी केलेल्या, बँकेत एफडी केलेली, परत पोस्टात एफडी केलेली, LICच्या सुद्धा पॉलिसीचे सर्व मागायला येतात. सगळे पैसे त्याला मिळतील. त्यांनी कुठल्या प्रकारचं लोन घेतलेलं आहे, सगळं त्याच्या स्वच्छ कारभार असेल आणि एकदम भरपूर त्याला कितीतरी करोड रुपये मिळतील किंवा लाखो रुपये मिळतील. आणि अशा वेळेस तो घर घेईल, गाडी घेईल. त्यांनी ठरवलं होतं की बाबा मी आतापर्यंत एसटी फिरत होतो, 2 व्हीलर घेईल, पण त्याचा उपभोग घेता येणार नाही. पण त्याऐवजी चांगला सोचवला माणूस काय करत की वय आता माझं किती 30 आहे, 30व्या वर्षी लोन काढेल, 4 व्हीलर घेईल, लोन काढेल, 2 व्हीलर घेईल, लोन काढेल एखादा फ्लॅट चांगला, लोन काढेल एखादा बंगला चांगला, लोन काढेल सोनं घेईल, भरपूर मजा करेल, लोन काढेल भरपूर भारताच्या बाहेर, भारतात कुठं कुठं फिरेल, त्याचं ती थिंकिंग. आणि 58 वर्ष पूर्ण झालेल्या माणसाचं थिंकिंग, काय मजा असेल त्यात? कशात मजा वाटते तुम्हाला जास्त? हा सांगा मॅडम. 30 वर्ष एन्जॉय करा, जिंदगी एन्जॉय केली आहे. लाईफ अशी जगा की भीक मागू नका. मी तुम्हाला सांगतो की आपल्या ह्याच्यात अजिबात भीक मागू नका. एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही जाताय पॉलिसी करायला आणि एकदा गेला, दोनदा गेला, तिसऱ्यांदा जर गेला, जर होत नसेल तर सोडून द्या मित्रांनो, भीक मागत बसला. काय की काय होईल की समजा तुम्ही त्याच्याकडे सारखं मागत गेला तर तुमचा प्रॉब्लेम होईल. तुम्हाला काय वाटेल की हा 20,000 रुपये प्रीमियम देणार आहे, 20,000 रुपयाचं कमिशन मला किती मिळणार आहे, 35% 7,000 रुपये. ह्यांनी जर 20,000 दिले तर माझं घरातलं किराणा मला मिळेल, बरोबर आहे ना. ह्यांनी जर मला 20,000 रुपये दिले तर मी असं करीन तसं करीन, बरोबर आहे ना. ही नको सोच थोडी वेगळी हटके करा की मी ज्या व्यक्तीच्या घरी जातोय त्या व्यक्तीला 100% LICचा प्लॅन त्याच्यासाठी किती चांगला आहे. त्याचा मुलगा असेल, त्याची मुलगी असेल, त्याची मंडळी असेल, तो असेल, त्या व्यक्तीला मला प्लॅन किती चांगला स्वच्छ सांगता येईल, मी त्याला द्यायला जातोय, त्यावेळेस तो काहीतरी घेईल. नाहीतर ह्याने मला 20,000 रुपये प्रीमियम दिला की माझं हे महिन्यातलं भागतंय, असं नको सोच. भागतंय म्हणजे कसं आहे, मला 7,000 रुपये मिळते, किराणा माल, दूधवाला, नको तसं काम करायला. नका काम करताना महिन्यावर काम करू नका. काम करताना दिवसावर काम करा. बरेच लोक टार्गेट झाले, ह्या महिन्यात माझ्या 20 पॉलिश होणार, नका ते टार्गेट महिन्यात जाऊ, डायरेक्ट आठवड्यात जरा, आठवड्याला 7 दिवसाचं करू शकतो आपण. 7 दिवसाचं प्लॅनिंग करा. ह्या महिन्यात म्हणण्याऐवजी ह्या आठवड्यात, ह्या 2 दिवसात, ह्या 3 दिवसात तर स्वच्छ बदला आणि तसं काम करावं लागेल. जसं आपण एखाद्या देशाचे सैनिक बघतोय, सैनिक ते काही घरी झोपलेला नसते, तो सारखं ह्याच्यात असतात, तयारीमध्ये असतात. कुठलंही युद्ध झालं तर दुसऱ्या मिनिटाला ते तयार असतात. तसं आपलं मन पाहिजे. नाहीतर आपण उठतोय उशिरा आणि एखाद्याने फोन केला की बाबा उद्या 7 वाजता जमल का, तर 7 वाजता नाही, 9 वाजता येऊ का, नाही सकाळी 7 वाजता जरा काम असतं, मला झोपण्याचं काम असतं ना.
तर 7च्या ऐवजी सांगितलं 7 वाजता, तर लवकर जावा मित्र. जर सोच बदला भाऊ काय होते. आता समजा ह्या शेख मॅडम आहेत, किती वाजता जाता तुम्ही दुकानला? टच ना, 9:30 टच. समजा 9:45 गेला तर काय गेला तर एक दिवस असं 9:30 नाही जाता आलं, 9:45 गेला तर काय ठीक. मग एखाद्या कस्टमरला समजा तुम्ही 15 मिनिटं उशिरा गेला, काय बोला का तेव्हा, पण ते पार्कल की म्हणून काय नाही, हे जरा गळा आदमी दिसतोय, गळा. बरोबर आहे ना? टाइम पाळा. मीटिंग किती वाजता असते आपली? 6:50 PM ना, संध्याकाळी शनिवारी. फक्त ही पाळा मित्र. मी पण असा विचार केला आजपासून केला विचार. मी खाली आलतो 6:50-51 मिनिटांनी खाली आलतो. फक्त ती साहित्य घ्यायचं होतं म्हणून, ती फोटो घ्यायचा होता मला, काही फोटो लोकांना दाखवायचे होतं, काही प्राईजचे फोटो आहेत, त्यासाठी मला वेळ गेला असेल. ठीक आहे, पण मी इथं इन ग्राउंडमध्ये किती वाजता आलोय? वर यायला मी निवांत आलो नाही चालणार. बरोबर ना मॅडम? किती वाजता? 7:08 इथं आल्या. 7:08. मला काय म्हणायचंय की लवकर काम केलं तर काय होतंय बघू. लवकर केलं तर एखादं लग्न आहे किती 11:30 लग्नाच चालला विचार. हा 830 नंबर बद्दल सांगा. 830 ती पण सांगतो. हा तेच त्याबद्दल तुम्हाला सांगत होतं. 830 नाव आपला जबरदस्त आहे. पण 1 मिनिट ही सांगा मला. 11:30 वाजता लग्न आहे एखाद्याचं आणि तुम्ही जर 11 वाजता बाबा ठीक आहे मी 10 मिनिटं लागतात जायला, तिथं किती पण वाजता त्याचे काय मतलब नाही. पण 11:30 वाजता एखाद्याची जर वेळ दिली पॉलिसी करायची तर तिथं जरूर पोहोच. बरोबर आहे? 830 नंबरचा एक प्लॅन बद्दल तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगायचं राहिलं की एक प्लॅन समजा 30 वर्षाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने समजा ह्या पॉलिसीमध्ये 1 लाख रुपये हप्ता भरला. 1 लाख रुपये किती वर्ष? 8च वर्ष हप्ता भरला. तर ह्या व्यक्तीला 16 वर्षांनी किती रुपये मिळतात माहिती आहे? 17 लाख रुपये मिळतात. प्लॅन जबरदस्त आहे. 17 लाख रुपये मिळतात, लक्षात ठेवा. अजून ह्याची स्टडीज कोणी केलेलं नाही. ह्याची पॉलिसी कमीत कमी 3 लाखाची, 3 लाख रुपयाची. आणि हे 1 लाख रुपये समजा त्याने 8च वर्ष भरली, फक्त 8च वर्ष. हे प्लॅन जबरदस्त आहे. प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये. हो का? हे एक चौथा तुम्हाला प्लॅन सांगायचा होता, पण सॉरी बरं झालं मॅडम मला. हा वय आहे की मी 30 वर्षाच्या व्यक्तीचं वय देतोय. समजा तो हाच व्यक्ती 40 वर्ष असतात तर काय फरक पडतो तेव्हा? हीच पॉलिसी असेल, हप्ता वाढेल, 17 लाख रुपये तर मिळायचं राहणार नाही. बरोबर आहे? समजा 17 लाख रुपये. 1 लक्षात ठेवा, एखादी पार्टी असेल, समोर कस्टमर असेल, तो म्हणतोय की मला 1 लाख रुपये मी 8 वर्ष भरू शकतो. त्याला प्लॅन सांगताना कसं सांगा की ही पॉलिसी किती लाखाची होती मला माहित नाही, पण 1 लाख रुपये 8 वर्ष भरा. 8 वर्ष पैसे भरायचे. 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 हप्ते माफच आहेत. 8 वर्ष पैसे भरा आणि 8 वर्ष पैसे हप्ते माफ आणि परत 17 लाख रुपये मिळतात. ही केस शेख मॅडम कॅनॉसिंग केलेली बघा, झालेली की त्या व्यक्तीने सांगितलं मॅडमला की अशी कुठली पॉलिसी हो तुमची, चांगली कुठली पॉलिसी. तर मॅडमनी फोन केला मला म्हटले असं कुठला प्लॅन आहे का सर की ज्या प्लॅनमध्ये 8च वर्ष पैसे भरायच्यात आणि पैसे 16 वर्ष मिळणार. हा म्हणलं आहे. फक्त ह्यांना म्हणलं आहे की ह्यांचं मीटिंगला ह्या नसतात किंवा दुकानामध्ये लक्ष द्यावं लागतंय, त्यामुळे अजून बऱ्याच प्लॅनची स्टडी आपल्याला करायचा आहे. तर ती कस्टमर म्हणलं 1 लाख रुपये मी भरू शकेल, 8 वर्ष पैसे भरायचे. ते म्हणले आहे का असा प्लॅन? हो आहे म्हणलं. 8 वर्ष पैसे भरायचे. किती? 1 लाख रुपये 8 वर्ष आणि 16 वर्षी 17 लाख रुपये घ्यायचे. ठीक आहे. ही कितीची पॉलिसी होती मला माहित नाही. हा बरं, ही जर 3 लाखाची, कमीत कमी 3 लाखाची पॉलिसी, 3 लाख हप्ता किती बसतोय गणवट बरोबर? 3 लाख 30,000 रुपये 8 वर्ष भरायचे, 2,40,000 रुपये. किती मिळतं? 12 वर्ष. हा, ह्याच्यात एक टर्म काय एक 12 वर्ष टर्म आहे, एक 16 आणि एक बरोबर आहे 21. ह्या 3 टर्म आहेत. एखाद्याला वाटतं की मला 8 वर्ष पैसे भरायच्यात, मला 12 वर्ष पैसे पाहिजेत मिळतात. तो व्यक्ती काय म्हणतोय की मला 9 वर्ष पैसे भरायच्यात. 2 टर्म आहेत, 8 पण आहे आणि 9 पण आहे. जर लक्षात ठेवा, हे प्लॅन जर स्टडी करू आपण, 8 किंवा 9 आहे
एक तर 8 वर्ष तरी पैसे भरायचे किंवा 9 वर्ष पैसे भरायच्यात. तिथनं पुढं 12 वर्षी, 16 वर्षी किंवा 21 3 टर्ममध्ये कधी पण पैसे मिळतात. ही का संकल्पना ठेवली असेल तशी, की समजा मी आता माझं वय एवढं आहे, मी इथपर्यंत जगणार आहे, माझा नातू आहे, माझ्या नातूला पैसे मिळावेत म्हणून मी काय करतोय की 8 वर्ष त्याच्या नावाने पैसे भरतोय आणि माझं काय बरं वाईट झालं तर त्याला पैसे मिळतात, अशी संकल्पना आहे. आणि तो प्लॅन चांगला आहे. लिमिटेड पेमेंट एंडॉमेंट, ह्याला जास्त बोनस आहे. पैसे 8 वर्ष भरायचे, 8 किंवा 9, आणि पैसे मिळताना तुम्ही सांगायचं आहे कधी पैसे पाहिजेत. 12 वर्षी पैसे पाहिजेत, 16 वर्षी पाहिजेत का 21 वर्षी पाहिजेत. 16 वर्षी मी सांगितले दुप्पट पैसे, आणि 21 वर्षी दिले तर जास्त पैसे. ते अजून दिलेच नाही. ह्याचा स्टडी आपल्याला काय ठरले की मीटिंग 9 ला क्लोज करायची. फक्त 3 मिनिट राहिल्यात. ह्या 3 मिनिटात आपण काय काय शिकलो त्याचा आढावा घेऊ आणि 23 तारखेचं नियोजन काय करायचंय बघू. कारण की 23 तारखेला आपल्या ग्रुपचे जे गणोर साहेब आहेत, आता जिल्ह्यात टॉप करतायत, ते चांगलं काम करतायत, बालाजी ग्रुपला नंबर 1 आहेत, त्यांचा वाढदिवस आहे. तर काय करावं असं वाटतंय तुम्ही सांगा, आपण तसं नियोजन करू. 23 ला बड्डे आणि 16 पण ती भरपूर घेणार आहेत तरी. काय मॅडम खरंच सांग. सर आलते पहिला बड्डे आपण जेव्हा केला, पहिला म्हणजे ह्यांचं नाही, स्टार्ट एंट्री झाली तेव्हा आपण त्यांच्या घरी आलतो. मोठा बड्डे केला ते, असे बघ चुलीव काहीतरी असं मोठ्या पातळ्यात शिजवत. 23 तारखेला आपण आपल्या ग्रुपच्या वतीने त्यांना हे करणार. पण 23 तारखेला चिटो सोना चांदी कॉम्पिटिशन, तर त्याचा फायदा घ्या मित्रांनो. आज आपण काय शिकलो थोडक्यात सांगा, आणि मीटिंग फक्त 2 मिनिट राहिल्यात, 2 मिनिट करतात. पण काय तुम्हाला आजचं काय आवडलं किंवा काय आवडलं हे पण सांगा. बघ हे आवडलं नाही आम्हाला, काय आवडलं भुजबळ सर, काय आवडलं. चलो ओके, हे सांगा. पण मॅडम आज नवीन तुम्हाला विचारतो. ती नाही, त्यांनी सांगितलं ती परत सांगायचं नाही. मग ती आवडलं, अजून दुसरं काय आवडलं त्या व्यतिरिक्त. तुम्हाला ह्यातलं काय आवडलं. सर काय सर. ओके, जी ऑप्शन तुम्हाला काय आवडलं नाही आवडलं. 8 वर्षांना पुढे आशेमध्ये शंका आली, लेडीजला जर टाकले लहान मुलाला वारस देता येतं, त्याला पुढे ते. मी काय म्हणतोय की आज समजा जन्मलेला मुलगा आहे, ते कोणातल्या रक्तातला, आपल्याच कुटुंबातल्या रक्तातला आहे, त्याला पेन्शन कुठे द्यायची, त्याला आलेली अमाऊंट रक्कम पेन्शन ते सांगतो की त्याला पेन्शन कुठे द्यायची. त्याला ऐका माझं, मी काय म्हणतो, मी क्लिअर विषय मला केला. किती वय 35 ना, 35 वय नाही लक्षात राहील म्हणून सांगतोय. 100 वर्षापर्यंत, त्यानंतर 90 वर्षापर्यंत, 90 वर्षाची पत्नी, पती झालाय 100 वर्षाचा, म्हणजे म्हातारा म्हणला तुम्हाला. मग चांगली गोष्ट आहे की ऐकून घ्या. ही गोष्ट सोपी कशी की बाबा आता तुम्ही तुमचंही या बरोबर आहे, तुम्हाला पेन्शन मिळेल आणि परत त्या व्यक्तीला मुलाला पेन्शन ऐक लक्षात, ठीक आहे. मग त्याला ऑप्शन जे नाही देऊ शकत तुम्ही, ती समोर पाहिजे ना जोडी. तुम्हाला असं वाटतंय का की बाबा नवीन जोडीदार तयार करायचा आहे, तर ऐकून घ्या. नाही सांगतो यस सांगतो आता, एक तुमची शंका क्लिअर करून टाकतो. 35 वर्षाचा व्यक्ती बरोबर आहे, व्यक्ती म्हणतोय जेंट्स, त्या व्यक्तीने काय ठरवलं की जीवन अक्षयमध्ये 10 लाख रुपये टाकायचे. तो व्यक्ती 45 वर्षाचा झाला, तो व्यक्ती जिवंत आहे, त्या बिचारी त्याची पत्नी वर गेली, त्यांनी काय ठरवलं ऑप्शन 100%. इथं पैसे मिळतात. त्यांनी जर ठरवलं की नाही की मला दुसरं लग्न करायचं, आता ती त्या भया जेव्हा असेल त्या वातावरण असेल, ठीक आहे, त्यांनी दुसरं लग्न केलं, ही ठेवू शकतो जोडीदार. पण त्यांनी दुसरं लग्नच केलं नाही तर ही काय होईल की ही व्यक्ती गेली म्हणून घरातला कोणतरी व्यक्ती ठेवून त्याला डायरेक्ट पेन्शन नाही मिळता, पेन्शन मिळणार नाही.
पहिल्यांदा नॉमिनल लावत करणार. हा, पण त्यांनी जर ठरवलं की मला दुसरं लग्न करायची इच्छा झाली नाही, तर त्या व्यक्तीला नॉमिनी, तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणालाही नॉमिनी बदलू शकतो काय अडचण नाही. पण 100% ऑप्शन घेतल्यानंतर जे ह्याची काळजी घ्यायची. पत्नी दुसरी केली तिला हक्क मग त्यांनी त्या पत्नीने काय केलंय की जसं पहिल्या पत्नीने कपाळाला कुंकू लावलं त्याच्या नावाने, मंगळसूत्र घातलं असं, तसं घातलंय नाही, त्याच्यात चरित्रावर चाललंय ना सगळं, तर मिळणार. लक्षात आलं का? ठीक आहे. हा शंका अजून बघा, एखादी शंका अजून हाट वेगळी सांग की बाबा आपण त्याचा एन्जॉय करू. सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळतं पण शंका आली पाहिजे. मॅडम तुम्हाला काय वाटतंय ह्यात? शंका काय वाटते? गणू साहेब तुम्हाला आज काय वाटतं? गोष्ट आवडली. सांगकाम्याची गोष्ट. आपल्याला सांगकाम्य व्हायचं आहे का काय? बघा, मी ऑफिसमध्ये 2013ला जेव्हा गणवट साहेब पास झाले तेव्हा मी त्यांना एखादं काम सांगायचं की गणवट साहेब जावं ती BOC बघून या. तर ती नुसती BOC बघून यायचं नाही, हुशारीने बाकीचे कामं करून यायची. आणि दुसरा एक व्यक्ती मी त्याला सांगायचो जावं ते ही करून या, तर ती फक्त ती करून लगेच यायचं. मग ह्यात डिफरन्स मी पकाळे साहेबांना पण सांगितलं, भुजबळ सरांना, की हा माणूस जरा हुशार आहे, त्याला एक काम सांगितलं तर दुसरं करू येतोय, पण नाही पण आगाऊ करण्यात माझे नाही काय, नाहीतर सर दुसरं काम करून आलोय काय नाही, त्या बैलगाड्या पिटून आलोय काय उपयोग नाही. ठीक आहे. पकाळे साहेब तुम्हाला काय वाटतंय आज मीटिंग चांगली फायदेशीर वाटली? ठीक आहे, हे उत्तर आलं. पण अजून त्यात काय आवडलं तुम्हाला? जीवनाक्षय आवडतं आणि पण जीवनानं मला सारांश नको मीटिंगचा, एखादा पॉईंट तुम्हाला आवडला का? जे पॉईंट आवडला आपल्याला नवीन पाहिजे. 9:02 लवकर आठवतं सर. तुम्हाला काय आवडलं असेल यातून? ड तो कुठला आहे सर? 3 यस, ते जबरदस्त. हां, ते तर खूप चांगलं एक उलट. समजा आत्ता पैसे भरले 1 लाख रुपये, 10 लाखाची पॉलिसी होती, त्या व्यक्तीचं काय बरं वाढ झालं तर 20 लाख रुपये मिळणार प्लस बोनस. पॉलिसी जबरदस्त आहे. म्हणजे 8 वर्षाच्या पर्यंत तिथून पुढे कधी पण बोनस. ह्या हे घेतलेलं आहे 20 वर्षाचं तोपर्यंत. ह्या पॉलिसीला वैशिष्ट्य काय माहिती आहे मित्रांनो? फक्त 8 वर्ष पैसे भरायचे. 30 वर्षाचा व्यक्ती 8 वर्ष पैसे भरायचे. मग पैसे घ्यायच्यात एक तर 8 किंवा 9 वर्ष घ्यायच्यात पैसे, एक तर 12 वर्षी, 16 वर्षी किंवा 21व्या. पण ह्याच्यात एक वैशिष्ट्य असं जबरदस्त आहे की जे कुठल्याच प्लॅनमध्ये नाही. इथं जेव्हा स्टार्ट होत आहे तेव्हा शेवट पण ह्या व्यक्तीला त्या पॉलिसीचा बोनस मिळत असतो. बोनस हप्ते भरायचे बंद झाले तरी बोनस 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 फक्त तो त्याच्या खात्यावर जमा होतो. आणि समजा ह्या व्यक्तीचं 20व्या वर्षी काय झालं तर काय होईल? 10 लाखाची पॉलिसी असेल तर 20 लाख रुपये मिळतील प्लस 20 वर्षाचा सगळा बोनस त्याला मिळेल. त्याला चांगली पॉलिसी. सांग अजून विचार सांगता. हे कोणी विकलाच नाही. ह्या मॅडमनी चांगल्या पद्धतीने 1 लाख रुपये प्रीमियमची पॉलिसी चांगली डेअरिंग केली. चांगली गोष्ट. डेअरिंग केलं पाहिजे. एकदा गोपनीय वेळा आम्ही जेव्हा तुळजापूरला आमच्या सगळ्या फॅमिली बरोबर होतो तेव्हा अचानक फोन आला, सर एक अशी मोठी पॉलिसी झाली की ज्या पॉलिसीचा हप्ता किती असेल तुम्ही सांगा. म्हणलं असेल 10,000 सॉरी 30,000 असेल 40,000 नाही म्हणले अजून सांगा अजून. म्हणलं मॅडम जास्त 70,000 80,000 नाही म्हणले. त्या पॉलिसी हप्ता आहे 1,40,000 रुपये. कसली डेअरिंग मोठी केली. आम्ही आपली गाडी चालवत होतो आणि आता पावभाजीचा वास येत होता म्हणून तिथं पावभाजी हॉटेलला थांबवलं होतं. तेवढ्यात त्यांचा आवाज येत होता आणि बरं वाटलं. डेअरिंग केलं. डेअरिंग करायची मित्रांनो. त्यांनी 1 लाख रुपयाचं डेअरिंग. त्या 16 सगळी माणसं पैशावाली ज्यांच्या दुकानात येतात बरोबर आहे. आणि एसटीवाली माणसं सामान्य असतात ज्यांच्याकडे 4 व्हीलर नसते बरोबर आहे. असे लोक प्रवास करत असतात 10-12% की ज्यांच्याकडे भरपूर पैसा असतात पण एसटीने प्रवास करतात. त्यातला एखादा माणूस बघा डेअरिंग करा. ह्यांनी सावंत मॅडमनी चांगलं काम केलेलं. गेल्या 1.5 महिन्यापासून त्यांनी सारखं त्यांचे मिस्टर ते सारखं ह्या व्यक्तीला पॉलिसी मागच्या व्यक्तीला त्यांच्याकडे भरपूर घटना आणि ती नंबर 1ला येण्याची त्यांची स्वप्न आहे.
आता नंबर 1 येत आहेस उद्या परवा नंबर 1 होणारच आहेत प्रीमियममध्ये, पॉलिसीमध्ये पण त्याच पद्धतीने. आपल्या ह्याच्यात नंबर 1ला गव्हर्नर साहेब आहेत, नंबर 2ला शेख मॅडम आहेत, नंबर 3ला गोपने मॅडम, भरते सर आणि अजून कोकरे, नंबर 4ला भुजबळ सर आलेले आहेत, नंबर 5ला आठवतोय कोण आहे 5 नंबरला पकाले साहेब टॉप 5 मध्ये आलेले आहेत त्यांचं. आणि लक्षात ठेवा, ज्या लोकांनी 5 पॉलिसी केल्यात, बघा अजून सांगा, 5 पॉलिसी किंवा 1 लाख रुपये हप्ता आणलाय, त्या व्यक्तीला माझ्याकडे गिफ्ट तयार झालेले आहे की तुम्हाला गिफ्ट मिळेल. ते गिफ्ट काय माहिती आहे? नेम प्लेट आहे की त्या स्वतःचं नाव आणि हे ते तुम्ही तुमच्या ह्याला ॲडव्हान्स करू. LICची नेम प्लेट आहे, तुम्हाला मिळेल. ठीक आहे, थँक्यू मित्रांनो. पण पहिल्यांदा पकड्यांना एक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे. काय आवडलं तुम्हाला? ते जीवनामधनं मॅच्युरिटी नंतर 15 वर्ष चालू का 100 वर्ष त्यावर तयार केले. भोसलेचं तुम्हाला काय आवडलं? मीटिंग मध्ये काय लक्षात आलं? आवडण्यापेक्षा लक्षात काय आलं? हे झालं राज ठाकरे सारखं भाषण नको आपल्याला. काय चांगलं काय तुम्हाला मुद्दा कुठला आहे? आवडलं की त्या आवडल्यावर तुम्ही कस्टमरच्या समोर जाणार आहे. पण ती त्या माणसाला नाही सांगायची हो, हे आपल्यासाठी. पण त्या माणसाला सांगायचं ही पॉलिसी चांगली होती, ही नाही चांगली, हे म्हणणार ही कुठलंच नको मला सांग. जी त्याला फेवरेट वाटेल ऑब्झर्व करा. आणि ते एक तुम्ही म्हटलं 830 नंबरचा प्लॅन 8 वर्ष पैसे भरायचे आणि 16 वर्षानंतर डबल पैसे द्यायचे. हां वा गुड. म्हणजे चला आता हरकत नाही. किती टाकायचे आपल्या ह्याच्यात? वर्षाला किती पॉलिसी हप्ता भरता येईल, किती आणता येईल बघा. ठीक आहे मित्रांनो, 23 तारखेला तुम्ही तयार राहा. आणि ही जी कॉम्पिटिशन आहे त्याचा फायदा व्हा. आपला ग्रुप नंबर 1ला होत चाललेला आहे. आपल्या ग्रुपमधील लोक पण आता खूप हुशार आणि स्ट्रॉंग व्हायला लागले. तर त्या हुशारीचा फायदा आपल्यासाठी घ्यायला पाहिजे. ठीक आहे, चला थँक्यू. एक मिनिट, तुम्हाला जीवन लक्षाचं आहे मनी बॅगचं पण आहे. मनी बॅगचं पण आहे बरं का सर, मनी बॅगचं पण घ्या. जीवन तरुण कोणाला पाहिजे? तरुण जीवन तरुण जीवन लक्ष घ्या मॅडम. मी ठेवा एक्स्ट्रा समजा वडिलांना म्हणून शुभेच्छा आमच्या ग्रुपतर्फे. आणि किती रुपये टाकतील आपले जीवन पेढे द्यायला पाहिजेत का नाही? एवढं सरपंच झालं. असतं की डिसेंबर मार्चमध्ये त्या पप्पाला एकदा आणि घरी एक ओपन करा बरं मोबाईल, नेट चालू बरं का दिले नाही. पण सरपंच होणं सोपं गोष्ट आहे. त्या गावात लय मोठं राजकारण आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या ग्रामपंचायतीला फायदा होईल. 25,000 बक्षीस आहे गणूर साहेब फॉर्म द्यावा आपल्याकडे. पहिल्यांदा जेव्हा ग्रामपंचायत गावात झाली तेव्हा पण तेच सरपंच झाले. जुने सरपंच गरज नाही आणि त्याला फायदा घ्या. भीमा ग्राम गाव होईल, गावाला फायदा होईल आणि तुमचा फायदा होईल. कधी एप्रिल. पण सर म्हणलेली की त्यांच्या एरियामध्ये जर कुणी करू आपण. आपल्याला काय पैसे आपण पैसे देऊ त्यांना 1 लाख रुपये किंवा 50,000 रुपये इतकं कमिशन मिळू द्यात. गणू साहेब फॉर्म द्यावं 2 किती पाहिजे बरं. पेढे काय तानाचे पेढे
परत ही लोक येत नाही. पुढच्या सर पेढे पाहिजे ना आपलं, काय पाहिजे? पेढे पाहिजे, लाडू पाहिजे. पुढच्या meeting ला. हा चांगली चांगली गोष्ट आहे. लाडू चिवडा सगळं तर आमच्या ग्रुपतर्फे अभिनंदन सांगा त्यांना. मॅडम ठीक आहे. हा येस. चला, ओके. चला अभिनंदन, मोबाईल चांगला घेतल्याबद्दल. पासवर्ड तो आले या की तुम्ही पण, म्हणजे तुम्हाला शिकवते. बसा खुर्ची. मॅडम व्हॉट्सअपला ऍक्टिव्ह आहे. ही फक्त हप्ता काढा दिलाय, माहित असावं. टाकले पण अगोदर राहणार पत्ता खाटेचा तुम्हाला माहिती झालं असेल बरं सॉफ्टवेअर. सर ते लोड झालं झालं. अरे वा, काय केलं असेल लोड? काय नाही लय सारखंच लावून बसलो. लोडिंग झालं. लोड सॅमसंग कितीला बसला आपल्याला हा? अरे वा, मग आमचा 11,000चा किंमत 0 झाली. 11,000 रुपये. हा नाही मग हाय घ्यायला पाहिजे राव. सर असता घ्या. सॅमसंग सॅमसंग 11,000 रुपयाला घेतला. 11,000 किती वर्षामध्ये? 1.5 वर्ष झालं. बरं हे मी काय म्हणतो तुम्हाला, LIC वाला इन्व्होल करते आणि दुसरं काय करायचं आहे, LIC वाला इन्व्होल करायचं आणि दुसरं LIC मोबाईल. हां LIC मोबाईल एक सॉफ्टवेअर डाउनलोड करा. LIC मोबाईल दोन्ही सॉफ्टवेअर चला शिका मग काय होतं. तुम्ही कशावाले असता? मोठी का बारकी? लक्ष आणि कार्डचा नाही तर फोन लावा आहे तुम्हाला होत नाही म्हणून. बरं का मॅडम? अरे नंबर 1 होता तुम्ही ह्या ग्रुपमध्ये कामामुळं. एक डांगेंची केस 2, परत हे सावंत आणि बरोबर अजून एक काय टाकणार चांगले पैसे होतात. चला येऊ का? पुढच्या मीटिंगला येत राहा. आज काय होय बघा साहेब, आज काही शांत आहे. फोटो कुठं गायब झाले काय? फोटो द्यायचे तर आपल्याला फोटो हां बदल देतोय. हां बदल पण त्याची काय फी आहे का? फी असेल पाणी होतं कसं पाणी नवीन नवीन 100-80. हो सर या 80 इथं सुरू केलंय का? काय सुरू केलंय का? अहो इथं सगळं होतंय. सर खुर्ची आम्हाला ऐकलं पापलेट द्यावी. हे फोनवर जे हे म्हणता का आम्ही रोजच काय चाल काय एवढं डिमांड नाही करतो. ओके ठीक आहे. फोटो तुमच्या घरी
प्रकाशात टेन्शन चला करा स्टॉप. आणि तुम्हाला सांगायची ते आता माहिती बिती भरायची कशी ते पकाल साहेब सांगा माहिती. एक मिनिट या की ते आवड तयार ह्या सॉफ्टवेअरची या की सांगा कसे किंवा नोट सांगते याला शिवाली हिरवं जीवनामध्ये. चला नाव द्यायचं का? नुसतं नाव टाकायचं, खाली पुढे कोणते तेरा आहे. टाकायचे, नेक्स्ट टाकायचं. हा ओके. 13 वय आहे. मॅच्युरिटी काय? त्याचे पण असले नाही काय आता मुलगा मोठा झाला का नाही त्याच्या हे लागलं खाली वाढण्यात लावतं असं ना मुलाचं तेच की आता ही कसं आहे एकच फोटो लागतो 10 वर्षानंतर मुलाचा फोटो असतो त्याच्या आत वाढला तर घेतला फक्त मला असं ते कागदपत्र तर बरं कुठली बँकेचं हे बँकेचं पासबुक ते बघितलं मी नाहीच ते म्हणजे तुम्ही नंतर देतो म्हणजे किंवा प्रिंट काढून त्या दिवशी नव्हतंच आपल्याला सॉफ्ट प्रिंट काढून हे जर दिलं का नाही तर मग रिएस्टेट होऊन जाईल स्टार्ट होतं त्या चेकबुक असं कॅन्सल ते द्यायला काय झालं जुनं तर तुझं आहेच आता काय झालं सगळं चेंज झालं आहे परत तुम्हाला लायसन नवीन येणार दुसरं त्या लायसन नाही कोड नंबर तेच असणार फक्त कोड नंबर अगोदर कसा असायचा 0012 असं आता अगोदर येताना कसं केलं फक्त पुढे LIC जोडलं LIC 0012 1394 12 काय असतं आणि ह्याला चेक दिलाय का चेक दिलाय अकाउंटचा सर ह्याला चेक दिलाय का ठीक आहे मग आता मी काय करेन मग सांगा तेव्हा मला कॅश आता कुठं किती दाखवायचं चला झाले अभिनंदन पांडे कितीची पॉलिसी दिली आपण 15,358 नाही थोडा प्रीमियम वाढेल होता सर्व्हिस टॅक्स अर्धा टक्क्याने वाढला 1 लाखाची केले का जुना आपण नवीन सर्व्हिस टॅक्स करता अर्धा टक्क्याने वाढला 5 लाख तेव्हा सांगू घ्यायचं आणि हा प्रीमियम आपण सोमवारी भरणार आहे सोमवारी आणि फॉर्म मी काय भरतो स्वतः आणि इथलं पुढं फॉर्म परफेक्ट भरला पाहिजे असं मी करून देतो मी भरतो ओके मी सुविधा चांगली केली नवीन आधार कार्ड हे तर मिळतं नवीन आणखी कार्ड म्हणजे आधार कार्ड काढले की मिळाले नाही पावती असेल तर काढून देतो परत नाही सगळे का नाही चेक केलं स्टेटस वगैरे रिजेक्ट झालं पावती चेक करून परत काढता नाही परत नाही करता जर पहिला आला असेल तर नाही करता पहिलं नाही ना जर रिजेक्ट झाला असेल तर करता. 5 लाख टाकला हे परत येते का हे शाळा सोडा पॅन कार्डसाठी पॅन कार्ड किती महिन्याभर स्मार्ट पॅन कार्ड इथून तयार करून मिळणार घरपोच नाही त्याला किती बरं ते जे बँकेचे चार्जेस ते वरती नाही मी काय होतो ते दिल्याशिवाय हे पॉलिश टाकता कागदपत्र म्हणजे माझ्याकडं ठीक आहे होता कॅन्सल चेक देतो पॅन कार्डची जवळ द्या पॅन कार्ड कॅन्सल चेक डिग्रीचं काहीतरी द्या आणि फोटो जर तुम्ही दिल्यात 2 फोटो फक्त तेवढं द्या लगेच तरी करून देतो म्हणजे कोड नंबर परत तर काय अडचण मीटिंगमध्ये कसं काय वाटतं एकच नंबर वाटते सर उलट बस 4 लोक देऊ शकतो उद्या ग्राफ्टिंग पॉवर चांगली कारण की हे स्पेशल काय सांगितलं नाही नुसतं वरवर सांगितलं पण एखादा स्पेशल प्लॅन असं नाही जवळ आम्ही जेवण लक्षच नव्हता होतो पण ती समोर माणूस नव्हती मला नाही मनी बॅग पाहिजे तर मग तिथं कमी नाही
कंटिन्यू करायला का नाही त्याला ते परफेक्ट लगेच खेळणार आहे. मीटिंगची कंटिन्यू करायला नाही ते तेवढं आहे कारण की त्याचं अगोदर नॉलेज दिलेलं अगोदर स्पेशल जीवनान 1-2 तास घालणार आहे. जीवन लक्ष तर कितीतरी महिने घालवले तिथे आल्यापासून तेच चाललं प्रत्येक meeting तेच जीवन लक्ष ते तात्पुरतं असलं तरी जीवन लक्ष देतात तुम्ही. तसं नाही ती कसं नाही ती का सांगतो त्याचं जर लग्न झालेलं असेल का नाही त्याला जीवन लक्ष सांगायचं. लग्न असं झालं तर त्याला जीवनाला सांगायचं एक ठरलेलं पॉईंट आहे ते त्याला कळलं तेव्हा म्हणाल माझं बरवाट झालं काय फायदा आहे मला. त्याला वडिलांची कदर नसती त्याचे समजा लग्न झालं असतं त्याला पत्नीची कदर असते की माझं काय झालं तिचं कसं म्हणा पण त्याचं काय वाटतं मला वडील आहेत की पहिल्यापासून काम होते पण त्याची फॅमिली असत मुलं असतील तर तो प्लॅन विचार हुशारी सांगायचा तर बिरबळासारखं झालं पाहिजे का बरोबर. एक गोष्ट कोणाला आवडते आजची होय निर्बलच आहे की बिरबळ 8 वर्ष हप्ता भरल्यानंतर 5व्या वर्षी जर त्याला काय झालं तर पैसे मिळतील संपूर्ण पैसे पण बोल हे मिळते आता डोकं जाम झालं आज काय एनर्जी गेली सगळी ऑफिसमध्ये आज एनर्जी काय गेली झालं आज मॉम बी भरपूर आला होता त्यामुळे जरा नाही मला आरामच मिळाला आराम मिळाला असता अजून वेगळं काहीतरी नॉलेज डोक्यात आलं असतं सांगितलं असतं ती बिरबळाची गोष्ट आठवडी सांगितली काय हो निर्बलाची गोष्ट पहिली नाही बरोबर. मला बिरबल इतकं आवडतं नाही की त्याचे कॉम्बिनेशन दीडशे कॉम्बिनेशन सांगितलं का नाही किती भारी म्हणजे ते चांगल्याचं बसवलंय त्याला एखादा म्हणला नाही कशी काय पॉलिसी अरे ह्याच्यापेक्षा येतात घेते फिरून बोलते नाही आपल्यासाठी होतं ना ते. आपल्यासाठीच की पण शिकवून अशी बसवतं एकदम. नाही एखाद्या जर तुम्ही भेटला एखाद्या पार्टीला त्याने ती पॉलिसी अरे ठीक आहे घेते ही घे हा, तेच. असं करायला ती वाटत तसं हुशार पाहिजे जीवनाला हप्ता भरपूर बसतोय असं पण मी काय म्हणतोय की बसून घ्या हप्ता त्याला सांगायची टॅक्ट कशी पुढं कळलं. की नंतर 51 वर्षी तुला मिळणार नाही पॉलिसी 50 वर्षापर्यंत आणि जर घेतली 50 वर्षी तर 48 का 55,000 हप्ता येतोय वर्षाला तीच फ्रीमध्ये मिळते ते सकाळी नाही तुमच्या ह्याला सांगितलं कसं माहिती सर नुसतं प्लॅन सांगून उपयोग नाही म्हणजे मी जे म्हणतो ना तुम्हाला सांग काम आहे काम की ही ऐकलं आणि ही तर नुसतं सांग नाही त्याचे सायकोलॉजी त्याला कुठला प्लॅन मी काल अचानक त्या माणसाला कुठल्या सांगितला प्लॅन जीवन लक्ष आणि लगेच पलटून जीवन आणून सांगितलं कुठलं जीवन तुम्ही काल का परवा माणसाला आणलं होतं त्याला पहिल्यांदा कुठला प्लॅन सांगितला जीवन लक्ष जीवन लक्ष सांगितलं. पलटून लग्न तुम्ही घ्या म्हणलं प्लॅन जीवन आणून घ्या चांगला आहे का पाडला ते तेवढ्यात कळलं की त्याचा स्वभाव काय आणि पलटून लगेच म्हणलं ह्याच्यापेक्षा हे चांगलं काय लग्न झालं नाही काय सांगू उपयोग ज्याचं लग्न झालंय ते बायक्या पोरासाठी करत ज्याचं लग्न झालं ते म्हणत जा त्याला जीवन आणून देऊन टाका नसल तर मनी बॅक आहे थोडं कॉम्पिटिशन हाटके करावं लागेल तेव्हा आपण मोठं होईल ना तर अवघड आहे आपले ते काय करतात फक्त सांगितलंय काय ऐकलं की चल हे चांगलं हैराण करतात त्या माणसाला हैराण करून उपयोग नाही मार्ग लागायचा हे नाही की मग काय करायचं त्याला सोडून द्यायचं दुसरा त्याच्यात संबंधातला दाखवायचा आता शेख मॅडमनी सगळी मीटिंग ऐकली पण त्यांच्या डोक्यात कुठला की ते 830 मला 4-5 महिन्यापूर्वी सांगितलं मला 830 6 प्लॅन कसा आहे मग त्यांनी डिलिंगच केलं त्या पार्टीला 1 लाख रुपये भरा 8 वर्षे आणि 16 वर्षी 17 लाख रुपये फोन आला हो लगेच घ्या मग काय लगेच 17 लाख रुपये मिळतात प्लॅन कसं भरतंय का करायचं आपण काकांनी साहेबांना आज डीओ वगैरे घाबरते ह्या माणसाला मुलाखत वगैरे ऐकली हा बोला की मुलाखतीमुळं काय का बंद केला काय आता काय हा बोला की काय आपण त्यांना म्हणू शकत नाही काय करणार आपल्याला काय अधिकार नाही आपल्याला आपण घालायला पाहिजे हो आता कसं झालंय मला बी एवढं काय काय घातलं ते काम माहित नाही पण एकदा राऊंड तर मारला पाहिजे नाही बरं, जाऊ साधारण 10च्या दरम्यान त्या पाठवून 10च्या दरम्यान पाठवून द्या पाहिजे
हो ग्रॅज्युएशन हो चालतं मागच्या वेळेला पण नाही हो, आधार कार्ड आहे का तुमचं? हो चालतंय पण तिथे जाऊन करायचं काय? असं येईल का हो आमचं? आमच्या त्याच्यात बट डेट नाही जी ऊस तोडेल करून घेता येते. म्हणजे ह्याला जुनं जाणावं लागेल का नवीन जाणावं लागेल? जस आहे. ठीक आहे. अजून दुसरं काय होतं? काही ओके. फक्त ह्याच्या पुरवणा तुमच्याकडे स्कूलचा पुरवणा आहे कुठला? स्कूलचा हे पॅन कार्ड आहे पण बर्थ डेटचा पुरावा आहे का? असं द्या की द्या. झालं एक. तुझं काय एकच असते ते कुठं डोसा लागणार नाही इथं कसं इथं घालवायचे की बाबा नाही डोसा आवडते डोस माहिती त्यांच्या घरचं कधी ऐकलंय का तुम्ही डोस? ह्यांनी कसं काय डोस होय का बघा साहेब रोज घ्यावं लागते काय का म्हणजे लय जण हे माझा दंड नाही दंडात माझा दंड होता त्या दंडातली शिल्लक माझी पण आहे दंडात आहे गेल्या बघा ही व्यापारी माणूस माघारी पैसे दिले एखादा म्हणत असतात लेट आला म्हणून आता कसं झालंय आता तुम्ही पहिल्यांदा आहे तुम्हाला माहिती सांगतो 7च्या नंतर म्हणजे 6:50 आपली मिटिंगचं टायमिंग आहे पण 7 नंतर येणाऱ्याला 50 रुपये दंड आहे प्रत्येकाला आणि तुम्ही तर फार अगदी पाहुणे 8ला त्यामुळे तुम्हाला हा फोन केलं नाही असं नका पण तरी ती सुट्टी नाही मिळाली नाही पण येताना 50 घेऊन येतात सरळ उशीर झाला शंकरच्या होतं सगळ्यांनी नियम लागू हा शंकरच्या बोलतोय बरं का फोन केला काय मामाने 7:30 हॅलो आम्हाला काय मिळाला सुरू व्हायला हॅलो काही काम आहे का? वाढदिवसाचं काय कसं करावं काय का हो मला विचारलं असतं मी सांगितलं असं काय करायचं ते आपण करायचं करणार हो वाढदिवसाचं काय करावं त्या माणसाने काय करावं आपल्यासाठी असा प्रश्न होता तुम्ही आपण काय करावं होता आपण फक्त येऊन गुच्ची घेणार त्या माणसानंच काय करावं ते मी सांगणार झालं मी म्हणलं चेक देत आहे मला बरं सर मी कसा प्रश्न केला की ह्या माणसाचा वाढदिवस आहे तर ह्या माणसाने आपल्यासाठी काय करावं असा प्रश्न होता ह्यांसाठी काय करणार आपण एक गुच्छ घ्यायला 140 किती 40 रुपयाला मिळते यांना हां ह्यावेळेस मोठा नाही पण तेवढंच करणार ह्या माणसाने आपल्यासाठी काय करणार करा 100 पॉलिसी चला नाही 92 पॉलिसी केल्या तर मी माझ्यातर्फे त्या दिवशी जेवण येतं सगळ्या 92 100 नको आपल्याला 92 पण जर 100 केलं तर मग ह्यांनी द्यावा लागला 92 त्याच्या पुढे नाही काढलं 92 का 92 किंवा जास्तीत 99 पण 100 केलं तर मग तुम्हाला द्यावा लागला आणि 500 केलं तर मोटरसायकल आपली भेट 500 माझं रेकॉर्ड तोडायचं फक्त 1 वर्ष हा 1 वर्षात केलं की 505 वर्ष आम्ही 2010ला गेलो सॉरी 2008ला ते रेकॉर्ड तोडा म्हटलं म्हणजे अजून कुणीच तोडलं नाही नाही हे हवेतली चर्चा नको आणि बिरबल बिरबल महत्वाचा हे तुटलंच पाहिजे का बघा तसं नाही कधी तर तोडणार वन डे 200 धावा कोणी पण करायला पक्का साहेब बघा करून टाका
शक्य आहे, पाचशे मुलीला आहे. नाही जाऊ शकत. शक्य आहे, पण मनाची तयारी पाहिजे. 50 होय. हो कळलं. तसं पण करू नाही सर, बरं का सर, तसं केलं तरी चालतंय. काय आपल्या ऑब्जेक्शन नाही, किती पण करा, किती पण करा, पगार नाही करा, फक्त 505 पॉलिश करा सर. काय आपलं काय ऑब्जेक्शन नाही. जर सिंगल टाकले का नाही 30,500 तरी चालतं. आपण त्याला किती उत्पन्न मिळतं हे बघत नाही, आपण करून फक्त दाखवा का हो? हा 505 फक्त पॉलिश, 500 कोणाला आम्ही चेक केलं. आम्ही दरवर्षी पॉलिश करतो, दर महिन्याला, दर दिवसाला येड झालो. पैसा मिळतो म्हणतो, पैसा मिळणार आहे. 500 पॉलिसी मिळणारा माणूस कसा असतो माहिती का? काय म्हणतात, 2 व्हीलर देता येईल, 4 व्हीलर काय 2 व्हीलर नका देऊ, 2 व्हीलर म्हणत नाही, पण त्याला देऊ आपण गिफ्ट का सायकल. नाही पण जी किंमत आम्ही काय ठरली ते देणार आहे तुम्हाला, प्राइस देणारच. ह्याच्या 233 पॉलिश केल्या 3 वर्षात, तुम्ही 2 वर्षात केले, पण ह्यांचा दमदार प्रेमियम आहे. प्रेमियमचा नाम नाही. आता तुम्ही प्रीमियमला सुधारलाय. अगोदर तुम्ही प्रीमियम बघत नव्हता. ह्यांना काय करायचं, पहिल्या ट्रॉफीलाच आमचंच प्रीमियम टाकणार आहोत. पहिली ट्रॉफी घ्यायचा ना, मग प्रीमियमला दमदार पाहिजे. आता आपलं काय बी पॉईंट आहे, प्रीमियम दमदार. पहिल्याला सुरुवातच होते. हे माणूस बघितलं प्रीमियम, नेटा आणतो प्रीमियम. त्या रानड्याचा प्रीमियम 33,000 रुपये 6 महिन्याला, वर्षात 67,000 रुपये झाला. ह्यांनी 5,000 रुपये महिन्याला प्रीमियम आणलं, 60,000 रुपये झाला. ह्यांनी बघ क्रेडिट कार्ड दिलंय पासवर्ड दिले 2 दिवस पॉलिसी बोलावले तुम्ही जाणार नाही. जायचं पॉलिसी बोला, महत्वाचं माणूस होणार पॉलिसी. त्यांना 1 ग्रॅम ती द्या, उद्या जाते म्हणा, ही तुम्हाला बक्षीस लागले बक्षीस एक लागलं. पॉलिसी तुमची केली की तुम्हाला बक्षीस आहे. 1500 रुपये दिला तरी, आता ते मिळाल्यानंतर 35 रुपये म्हणतात, मी तर 300 रुपये वाचल्या. एका ग्रॅमला भारी लावते माणूस आयला चांदी, पण त्याची किंमत 35 रुपये आहे की कळल्यावर. एका ग्रॅम 10 ग्रॅमचे 350 रुपये झाला. दुकानात यायचं रुपये ठोकळाचे म्हणायचं मोठा चांगला. जसं तर मला हातोडीत मारून मोठा केलं का बरं का. त्यांना ते पॉकेट दाखवा, 1 ग्रॅम मिळणार. कुठे त्यांना आवडेल, ती लक्ष्मी असते का हो सर? म्हणलं मला फंडमेंट म्हणलं ते तेवढा म्हणजे 2-4 दिवसांनी. आणि फंडपिन म्हणजे बोनस पण मागितलं काय? फंडपिन म्हणजे माहिला बोनस नाही म्हणते का? तर नाही म्हणते ना, तर बाकी तर द्या. बोनस तर मिळायला पाहिजे. फंडाचे पैसे त्यांच्याकडे नसतात ना. 12 वर्षाला फंड आहे. 12 वर्ष आपण तेव्हा तुमचा अकाउंट नंबर असेल ना, सिक्युरिटी आणि हे 70-80 हजार रुपये मिळतात. पण फंडाचे पैसे तिकडे कोल्हापूरला जमा आहेत ना. तिकडून ते ऑनलाईनच झाले. नाही झाला डिसेंबरमध्ये 1 महिन्याच्या खात्यावर कामं बोलावलं पण विशेष वाटतंय कामं बोलवलं. ही आपली जित आहे. जर नसता तुम्ही गेला तिथं टचमध्ये तर म्हणलं असते काय गेला. मी स्पष्ट सांगितलं काय येणार नाही, स्पष्ट सांगा. हॅलो, हा जरूर सर. नमस्कार सर. सुट्टी
हा विमा, हा शरीर बाळगण्याचा. तर पण तुम्ही शिकवलेलं किती शाळेत आपल्याकडे? शिकवण्याची टॅक्टिकल आमचं पूर्ण जेवत नाही घरी, लेक्चर चालू होत म्हणून समजा सकाळी एवढ्या इंटे केल्या, 10 मिनिटं लेट जा, पप्पाने सांभाळून होता. पैसे भरपाई नाही, आर्थिक उपाशी जेवत नाही जात. हप्ता कमी असतो जास्त. मग तुम्हाला आता मी काय करतो, त्याचे जे ऑथराईज साहेब आहेत ना, तुमचंच आहे ना मोबाईल, एवढी गडबड का आंघोळीची, मी तुम्हाला फोन करायला लेटेस्ट सगळे माहिती लेक्चर आणि फायदा तुम्हाला सगळे सांगतो. नाही घाला हॉटेलमध्ये. आमच्याकडे आहे तो जनावरांचा नाही, आमच्याकडे माणसांचा आहे आणि त्यांच्याकडे जनावरांचा आहे. तर जनावर माहीत नाही ते. हां, मग मी काय करतो, त्यांच्या डिपार्टमेंटला तुम्हाला मग ते करून दिले ना सोपं पडेल. तुम्हाला बँकेत जमा करतो, 100 देऊ, 200 देऊ, 300. बरं चालतंय. आपला आता कॉन्टॅक्ट होईल केला नंबर आला SBI ला खातं काढलंय त्यानं. चालते साहेब. माझं 35व्या वर्षी SBI ला खातं निघालं. आत्ताच त्यानं काढले आणि स्वतः मी गेलो नाही, मी स्वतः त्यानं सगळं त्यानेच केलं. आणि आईनं 400-500 रुपये दिलं का नाही त्यापल्या खात्यावर टाकायचे, 200 त्यापल्या खात्यावर टाकतो, आईच्या खात्यावर 300 टाकतो. करा ते अजिबात नाही, रुपया वाया घालवणार नाही, रुपया. पोरींला त्याच्या बड्डेला गिफ्ट त्याच्या पसंतीनं जाणार, त्या पैसे बरं सर, बघू सोमवारी. बरं पता साहेब, सोमवारी लावून जा. तुमची बरी होत आहे, आता तुमची सगळं लागत नाही. फक्त मी काय करेन, पैशाच्या वेळेस तुम्हाला बोलू बोलू चालतं काय आज अशी हे 5-6 जागा होती. अजून 4 जण येणार होते, आयवळे साहेब, काकडे साहेब आणि अजून ते गुंडाळे. ते फॅमिली आले सर 5-6 जागा का बघा तुमचं आहे सरांनी कसं बॅड इम्प्रेशन पडलं राहू बघा साहेब. तरी म्हणलं खायला काय केलं त्याचं, तिथनं हालून इकडे काय नाही. चला सर, थँक्यू, भेटू. मशीनला काय आता गर्दी होईल बरं का जास्त. 6 ते 7 लोक अजून येणार होते. ते कदम फॅमिली, कदम त्यांचे मिस्टर, ते गोंडाळे त्यांचे मिस्टर, आयवळे साहेब. ठीक आहे, चला सर. कॉम्बिनेशन आवडलं की